या 11व्या व्याख्यानमालेला गुंफण्यासाठी मुंबईहून आमच्यामध्ये उपस्थित प्राध्यापिका वंदना महाजन मॅडम, ज्या की मुंबई विद्यापीठ मुंबई येथील मराठी विभागाच्या प्रमुख आहेत, त्या जोडल्या गेलेल्या आहेत. मी सर्वप्रथम सहभागी संशोधक अभ्यासक, साहित्य अकादमी नवी दिल्ली, यूजीसी ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर आणि आधुनिक भारतीय भाषा मराठी भाग यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. तत्पूर्वी मॅडमचा अल्पसा परिचय आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय, की लगभग चौथा दिवस ही राष्ट्रीय संशोधन पद्धतीला कार्यशाळेला सुरुवात झालेली आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर सुनील रामटेके सर यांनी संशोधनात संदर्भ, तक्ते, आलेख, संदर्भ सूची, परिशिष्टे, मुलाखती, छायाचित्रे यांचा वापर आणि मांडणी कशी करायची या संदर्भात अ, व्याख्यान दिलेलं आहे. त्यानंतर आदरणीय प्रोफेसर मनोज तायडे सरांनी जे शोधनिबंधाचं लेखन कशा पद्धतीनं केलं केलं गेलं पाहिजे, शोधनिबंधाची दिशा आणि वस्तुस्थिती या संदर्भात त्यांनी प्रखर असं भाष्य केलेलं आहे. आणि 11व्या व्याख्यानमालेमध्ये म्हणजे अनेक प्रश्न आपल्याकडून उपस्थित होत होते. अनेक सहभागी संशोधक अभ्यासकांनी प्रश्न विचारला होता, की आंतरविद्याशाखीय संशोधन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. मी वारंवार आपल्याला रोखलं होतं. या संदर्भात एक विस्तृत एक सत्र, एक व्याख्यानमालाच आपण आयोजित केलेली आहे. ही व्याख्यानमाला गोठण्यासाठी आदरणीय प्राध्यापिका वंदना महाजन मॅडम आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा मी त्यांचं या राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. मॅडमचा अल्पसा परिचय आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. प्रोफेसर वंदना महाजन मॅडम आपल्या सर्वांनाच सुपरिचित आहेत. आपणास माहित आहे की मुंबई विद्यापीठ मुंबई येथील मराठी विभागाच्या त्या प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत. मॅडम कासवाणी प्रगत अध्ययन संस्था धुळे इथे संचालिका म्हणूनही कार्यरत आहेत. आमची श्रीवाणी या संशोधनपर नियतकालिकेच्या त्या संपादक आहेत. विविध विद्यापीठाच्या त्या अभ्यास मंडळाच्या सदस्य आहेत. त्यामध्ये कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, सयाजीराव गायकवाड बडोदा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ अशा सर्व बीएस बोर्ड ऑफ स्टडीज अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 20 वर्षापासून अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांची जी प्रकाशित ग्रंथ संपदा आहे त्यामध्ये मराठी कादंबरीतील स्त्रीवाद, सांस्कृतिक प्रवाहाची स्त्रीवादी मीमांसा, स्त्रीवाद आणि समाज परिवर्तन, स्त्रीवाद आणि मराठी साहित्य, स्त्रीवाद जाणीवेतला आणि नेणिवेतला, मराठीतील स्त्रीवादांची कथा इत्यादी ग्रंथांनी स्त्रीवाद साहित्य आणि चळवळीला दिशा आणि योगदान देण्याचा प्रयत्न मॅडमच्या ग्रंथसंपदेने केलेला आहे. वादळवाटा हा ललित लेख संग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 9 जणांनी पीएचडी पदवी प्राप्त केलेली आहे. संशोधन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये 60 स्त्रीवादी साहित्य आणि स्त्रीवादी चळवळीचा अनुबंधाचा अभ्यास शोध प्रकल्पाच्या माध्यमातून मॅडमने केलेला आहे. मराठी कवयित्रींच्या कवितेतील स्त्रीवादी जाणीवांचा अभ्यास, खानदेशचा सांस्कृतिक इतिहास, वेदकालीन श्रमजीवी स्त्रिया या विषयावर मॅडमनं संशोधन प्रकल्प पूर्ण केलेला आहे. 30 पेक्षा जास्त शोध निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. विविध राज्यस्तरीय चर्चासत्र, राष्ट्रीय चर्चासत्र, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये रिसोर्स पर्सन, सत्र अध्यक्ष, उद्घाटक अशा अनेक भूमिका मॅडमना निभावताना आपण पाहिलेला असेल. सातत्यानं विविध वाङ्मय नियतकालिकातून वर्तमानपत्रातून मॅडम लिखाण करत असतात. त्याचबरोबर मॅडमला या साहित्यिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं साहित्य भूषण पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान साधना पुरस्कार ही त्यांना मिळालेला आहे. आदरणीय प्रोफेसर वंदना महाजन मॅडमचं राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये त्यांचं स्वागत मी करतो आणि आंतरविद्याशाखीय संशोधन या विषयाच्या अनुषंगानं मॅडमने मांडणी करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आदरणीय
प्रोफेसर वंदना महाजन मॅडम. अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेचे प्रमुख डॉक्टर ताहेर पठाण, प्राध्यापक मुस्ताक जरगर, डॉक्टर फैजा अब्बासी आणि प्राध्यापक क्रांती पाल, सगळ्यांना माझा नमस्कार. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या अभ्यासकांना नमस्कार. आंतरविद्या शाकीय संशोधन या विषयावर आज मी तुमच्याशी बोलणार आहे. हे या कार्यशाळेतलं 11वं व्याख्यान आहे आणि वेगवेगळ्या अभ्यासकांनी आतापर्यंत संशोधनाच्या पद्धती, त्याचं स्वरूप, एकंदरीतच आराखडा कसा लिहिला जावा किंवा संशोधनामध्ये संदर्भांचा जो वापर आहे तो कशा पद्धतीने केला पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण संशोधनामध्ये कशा पद्धतीने करू शकतो, ह्या वेगवेगळ्या ज्या बाजू आहेत त्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. आता मी जे विवेचन करणार आहे ते अर्थातच आंतरविद्याशाखीय जो अभ्यास आहे, तर या अभ्यासाची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती नेमकी कशी आणि काय आहे आणि परत मग याच्या मर्यादा काय आहेत याच्याविषयीचं जे विवेचन आहे ते तुमच्या समोर मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्यतः आपण ज्या संशोधनाविषयी या कार्यशाळेमध्ये चर्चा करत आहोत तर ते मराठी भाषा आणि साहित्याच्या संदर्भामध्ये असलेलं संशोधन आहे आणि हे संशोधन करत असताना मग आंतरविद्याशाखीय हा जो प्रश्न आहे की वेगवेगळ्या ज्या विद्याशाखा आहेत, आता वेगवेगळ्या विद्याशाखांचा विचार करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा जो उपस्थित होतो तो अर्थातच आपण आंतरभाषीय अभ्यासाचं जे आपलं क्षेत्र आहे ते क्षेत्र नेमकं कसं आणि काय आहे हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा मग ज्या ह्युमॅनिटीतल्या ज्या इतर विद्याशाखा आहेत, म्हणजे अगदी मानववंशशास्त्रापासून ते समाजशास्त्रापासून पर्यावरण शास्त्रापर्यंत ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, तर यांचा मराठीच्या भाषा आणि साहित्याच्या संशोधनाशी असलेला नेमका संबंध कसा आणि काय आहे, या दोन पातळ्यांवर ही चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. मुख्यतः आतापर्यंत मराठी साहित्य संशोधनाची जी दिशा आहे ती जर आपण लक्षात घेतली आणि खरं म्हणजे इथे ज्या उद्देशाने तुम्ही सगळेजण एकत्र आलेले आहात, तर मला असं वाटतं की मुख्यतः एम.फिल आणि पीएचडी साठी आपण जे संशोधन करतो तर ते डोळ्यासमोर ठेवून ही सगळी जी चर्चा आहे ती चाललेली आहे आणि त्याच्यामुळे मग विद्यापीठाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होताना आपल्याला इतिहासामध्येही दिसतं आणि अगदी आज सुद्धा विद्यापीठाच्या बाहेर संशोधन करणारी बरेच अभ्यासकांची जी फळी आहे ती आपल्याला दिसते. मला असं वाटतं की तूर्त तो भाग जो आहे तो आपण बाजूला ठेवूयात, पण विद्यापीठीय पातळीवर जे संशोधन आज मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या संदर्भात चाललेलं आहे त्याचा आपण मुख्यतः विचार करूयात. आता हा सगळा विचार करत असताना खरं म्हणजे आपण ज्या काळामध्ये जगत आहोत त्या काळाचं नेमकं म्हणणं काय आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपण आज ज्या लोकशाही प्रधान व्यवस्थेमध्ये जगत आहोत, अर्थातच या लोकशाही प्रधान व्यवस्थेने सगळ्यात महत्वाचं जे मूल्य मान्य केलेलं आहे ते समानतेचं मूल्य आहे. आणि आपलं जे अभ्यास क्षेत्र आहे हे अभ्यास क्षेत्र ह्या मूल्यापासून वंचित राहू शकत नाही, ते लांब राहू शकत नाही. मुख्यतः मानवी समानतेच्या दिशा कोणत्या असू शकतात हे शोधण्याचा प्रयत्नच आपण आपल्या संशोधनातून वारंवार करत असतो. कदाचित ते संशोधन अगदी शुद्ध स्वरूपामध्ये समाजशास्त्रीय शाखांमधलं असेल किंवा अगदी साहित्यातलं ते संशोधन असेल, पण मुख्यतः मानवी समानतेच्या ज्या दिशा आहेत त्या कशा आणि काय आहेत याची जी चर्चा आहे तीच आपल्याला आपल्या अभ्यासातून किंवा आपण जे एखादा विशिष्ट विषय निवडून आपण जे संशोधन करतो तर मला असं वाटतं की ह्या माध्यमातून ज्या निष्कर्षांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं तर ही जी आपली प्रक्रिया आहे, ही जी आपली पद्धती आहे अर्थात ही समानतेकडे जाणारी आहे. आता ह्या पार्श्वभूमीवर आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस साहित्याचा आढावा घेतो
मुख्यतः मराठी साहित्य संशोधनाचा विचार करत असताना आपण भाषेविषयीचं संशोधनाचा वेगळा विचार करू शकतो आणि मुख्यतः साहित्याविषयीचं जे संशोधन आहे त्याचा आपल्याला वेगळा विचार करता येतो. आणि मुख्यतः मराठी वाङ्मयाचा इतिहास जो लिहिला गेलेला आहे तर हे साहित्य संशोधनच आहे. आता वाङ्मयीन इतिहास एकीकडे लिहिला गेला, एकीकडे साहित्याविषयीचं विशिष्ट सिद्धांतन जे वेगवेगळ्या काळांमध्ये निर्माण झालं, वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्माण झालं, तर त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि तिसरा विचार आपण जो करतो की काळाच्या विशिष्ट पटलावर ज्या वेगवेगळ्या समीक्षा पद्धती निर्माण झालेल्या आहेत त्या पद्धतींच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला हा सगळा विचार जो आहे तो लक्षात घ्यावा लागतो. आता एका एका मुद्द्याची जरी आपण चर्चा केली तर आपल्याला असं दिसतं की मुळातच साहित्य इतिहासाची मांडणी, आपण सगळे मराठी साहित्याचे अभ्यासक आहोत आणि मराठी साहित्य इतिहासाची जी मांडणी आहे ती आजपर्यंत पुरेशी झालेली आहे का, या प्रश्नाचं उत्तर आपण प्रामाणिकपणे शोधलं पाहिजे. कारण आंतरविद्याशाखीय संबंध हा आज ज्याप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाचं म्हणणं आहे त्या वेगळ्या पद्धतीने तर आपल्याला जोडताच येतो. पण मुख्यतः आपण एखाद्या लेखकाचा अभ्यास करतो, विशिष्ट कालखंडातल्या लेखकांचा अभ्यास करतो, आपण विशिष्ट भाषांचा अभ्यास करतो, आपण बोलीभाषेचा अभ्यास करतो, आपण लोकसाहित्याचा अभ्यास करतो. तर जेव्हा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण संशोधन करत असतो तर हे सगळं करत असताना आपण आंतरविद्याशाखीय संबंध जो आहे तो जोडतच जातो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि मग परत हे सगळं ऐतिहासिक टप्प्यांवर कशा पद्धतीने घडत गेलं याची वेगळी चिकित्सा जी आहे ती त्या संशोधकाला करावी लागते. आतापर्यंत मराठी समीक्षेच्या क्षेत्रामध्ये सातत्याने जे मांडलं गेलं म्हणजे जी कलावादी समीक्षा आपल्याकडे निर्माण झाली, म्हणजे कलावाद ते देशीवाद असा परत एक विचार जो आहे तो ह्या संदर्भामध्ये आपण करू शकतो. तर जी कला केंद्री अशी चिकित्सा पद्धती आपल्याकडे निर्माण केली गेली, तर याच्यात काय झालं की सातत्याने आंतरविद्याशाखीय जे विषय आहेत किंवा वेगवेगळ्या विद्याशाखांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीची मांडणी झाली पाहिजे होती, चिकित्सा झाली पाहिजे होती, तर त्या विचारांपासून मराठी साहित्य समीक्षा आणि मराठी संशोधन जे आहे, समीक्षेचा अर्थात आपल्याला वेगळा विचार करता येईल, पण मराठी साहित्य संशोधन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वंचित आहे, त्याचं विलगीकरण झालेलं आहे, हे आपल्याला नीटपणे लक्षात घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा अनेक अभ्यासकांचा असा गैरसमज असतो की मी साहित्याचा अभ्यासक आहे, विशिष्ट कलाकृतींचं वाचन मी केलं तर माझा अभ्यास होऊ शकतो, पण त्याच्यासाठी म्हणजे अगदी समीक्षेमध्ये सुद्धा आपण त्याला पूर्वज्ञान असं म्हणतो, तर हे पूर्वज्ञान संशोधनामध्ये आपल्याला निर्माणच करावं लागतं. आणि जेव्हा एखादा विशिष्ट विषय घेऊन आपण संशोधन करतो तर अगदी तो लेखकाचा अभ्यास सुद्धा असू शकेल, अगदी भालचंद्र नेमाडेंचा अभ्यास असू शकेल, विलास सारंगांचा अभ्यास असू शकेल, एखाद्या लेखिकेचा अभ्यास असू शकेल. तर अशा पद्धतीचा अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला आपल्या पूर्वज्ञानाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती तपासून बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही पूर्वज्ञानाची व्याप्ती ज्यावेळेस आपण तपासून बघतो तर याचा सरळ संबंध हा जसा वेगवेगळ्या भाषेतील साहित्यामध्ये आहे. आता परत भारतीय साहित्याची चर्चा करत असताना ही पार्श्वभूमी खूप बदलते. म्हणजे सकाळी बहुतेक रामटेके सरांनी तौलनिक साहित्याच्या बाबतीमध्ये काही एक मुद्दे जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला. आता तौलनिक साहित्याचं क्षेत्र जरी आपण लक्षात घेतलं तरी भारतीय साहित्याच्या बाबतीमध्ये ही सगळी चर्चा करणं हा खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे. कारण आपण युरोपियन साहित्याचा विचार केला किंवा आपण अगदी अमेरिकन साहित्याचा विचार केला तर तिथे आपल्याला एक चित्र दिसतं की सांस्कृतिक विविधता नावाची जी गोष्ट आहे तर ती तिथे जरा भारतापेक्षा जरा एकसाची आहे. आणि त्याच्यामुळे प्रश्नांचं स्वरूप म्हणजे मग ते धार्मिक पातळीवरचे प्रश्न असतील, ते वांशिक पातळीवरचे प्रश्न असतील
तर ह्या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते तिकडे जरा सुस्पष्ट आहे भारतापेक्षा. आता भारतीय साहित्याचा अभ्यास करत असताना मात्र ही गुंतागुंत जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मग जिथून मी सुरुवात केली समता आणि साहित्याच्या बाबतीमध्ये वाङ्मयीन इतिहास, साहित्याचं सिद्धांतन आणि तिसरीकडे साहित्याच्या समीक्षा पद्धती, या सगळ्याच विषयांवर आपला विषय कोणताही असेल तरी आपल्याला आपलं जे पूर्वज्ञान आहे ते पूर्वज्ञान तपासून बघावं लागतं. आणि आपण कोणत्याही भाषेमध्ये संशोधन करत असू, कदाचित आपण मराठीत करत असू, कदाचित आपण कन्नडमध्ये करत असू, कदाचित आपण इंग्रजीचे विद्यार्थी असू, इंग्रजी साहित्याचे आपण विद्यार्थी असू, तरीही मला असं वाटतं की पूर्वज्ञान जे आहे तर ह्या पूर्वज्ञानातले जे दुवे आहेत ते मात्र इथे समान आहेत. आणि साहित्याचा अभ्यास करत असताना म्हणजे सातत्याने मराठी साहित्यामध्ये हे घडलेलं आहे की इतर विद्याशाखा ज्या आहेत की त्या डावलण्यावर किंवा आम्ही साहित्याचे अभ्यासक आहोत, आम्ही भाषेचा आणि साहित्याचा अभ्यास करतो, त्याच्यामुळे इतर विद्याशाखांचं ज्ञान असण्याची आम्हाला गरज नाही, अशा एका भ्रमामध्ये संशोधक राहिल्यामुळे आपलं जे विद्यापीठीय संशोधन आहे तर ह्या संशोधनाला प्रचंड मोठ्या मर्यादा पडलेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने त्या विषयामध्ये सखोलता आली पाहिजे त्या पद्धतीने ती निर्माण झालेली दिसत नाही. याचं एक कारण असं आहे की जो आंतरविद्याशाखीय संबंध आहे तो जोडण्यासाठी आपण अपूर्ण पडतो आणि ते जे पूर्वज्ञान आहे ते पूर्वज्ञान आपल्याकडे कितपत आहे याचा विचार मला असं वाटतं आपला विषय कोणताही असेल तर तो प्रत्येक संशोधकाला करावाच लागतो. आणि ही पूर्वज्ञानाची जी पद्धतशीरपणे आपल्याला करावी लागते. म्हणजे मी एका विशिष्ट लेखकांवर अभ्यास करते आहे, पण तो जो लेखक आहे तो लेखक कोणत्या काळामध्ये लिहितो आहे आणि तो ज्या काळाचं प्रतिनिधित्व करतो आहे तो फक्त काळाचं प्रतिनिधित्व करत नाही. म्हणजे आधुनिक मराठी साहित्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आंतरविद्याशाखीय संबंध जे आहेत ते तपासून बघणं याच्यासाठी गरजेचं आहे की जर तुम्ही स्वातंत्र्योत्तर अभ्यास क्षेत्र तुमचं असेल की त्या काळातल्या लेखकांवर, कालखंडावर, विषयांवर तुम्ही अभ्यास करत असाल तर आता हे जे साहित्य आहे ते वेगवेगळ्या चळवळींशी जोडलेलं साहित्य आहे. म्हणजे अगदी मराठी साहित्याचा विचार करत असताना ग्रामीण साहित्याची जी पार्श्वभूमी आहे ती जर ज्योतिराव फुलेंच्या विचारांमध्ये असेल, दलित साहित्याची पार्श्वभूमी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये असेल आणि मग नंतर जे प्रवाह आपल्याकडे निर्माण झाले त्याच्यामध्ये अगदी स्त्रिया लिहित आहेत, मुस्लिम लेखक लिहित आहेत, आदिवासी लेखक लिहिताना आपल्याला दिसतात. तर आता हे जे वेगवेगळे समुदाय लिहित आहेत तर त्यांच्या जगण्याचे, त्यांच्या अस्तित्वाचे, त्यांच्या अस्मितेचे जे प्रश्न आहेत ते साहित्यामध्ये मांडण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो जितकं आपण त्याचं सुलभीकरण जे करून टाकलेलं आहे संशोधन करत असताना मला असं वाटतं की ते खूप घातक आहे. कारण विद्यार्थ्यांना, जे संशोधक विद्यार्थी आहेत त्यांना हे खूप सोपं वाटतं की मी एखाद्या दलित लेखकावर अभ्यास करणं, मी एखाद्या ग्रामीण लेखकावर अभ्यास करणं किंवा मी एखादं काही 2 स्त्रीवादी लेखिका आहेत, मी अशा लेखिका घेतो आणि मी त्याच्यावर अभ्यास करतो. हे सुलभीकरण जे आपल्या विद्यापीठांनी करून टाकलेलं आहे मला असं वाटतं की हे खूप कुठेतरी आपल्या ज्या सगळ्या संशोधन पद्धती आहेत आणि ज्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे त्याला हे मारक ठरत आहे. याचा आपण नीट विचार केला पाहिजे. कारण तुम्ही एका विशिष्ट साहित्य प्रवाहाचाही अभ्यास करत असाल तर तो अभ्यास करत असताना आपल्याला काय करावं लागतं की भूमिका घेऊन लिहिणारे जे लेखक आहेत जे चळवळीशी बांधिलकी सांगतात आणि चळवळीतून निर्माण झालेलं जे साहित्य आहे तर त्या चळवळीच्या मागे जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी अभ्यासल्याशिवाय आपण तो अभ्यास उभाच करू शकत नाही. म्हणजे फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करून दलित साहित्य कळेल याच्या शक्यता मला जरा कमी वाटतात. कारण बाबासाहेबांनी परत जो मार्ग आपल्याला दाखवून दिला की तुम्हाला बुद्धिझम पर्यंत मागे जावं लागतं आणि जेव्हा तुम्ही बुद्धिझम पर्यंत मागे जातात मला असं वाटतं की आंतरविद्याशाखीय संबंध जे आहेत ते तिथे वेगळ्या पद्धतीने आपल्याला उलगडून बघावे लागतात. कारण मराठी साहित्यामध्ये आणि मराठीच्या वाङ्मयीन इतिहासामध्येच नव्हे, अर्थात याचं कारण शोधत असताना आपल्याला परत चर्चा जी करावी लागते ती आपल्या प्रत्यक्षातल्या इतिहासाची करावी लागते. आणि मग हे जे इतिहास लेखन झालं
तर इतिहास लेखन करणारा वर्ग कोणता होता, इतिहास लेखन आजपर्यंत कोणत्या उद्देशाने झालं, हे इतिहास लेखन कोणत्या लोकांनी केलं आणि त्यांचा जो परीघ आहे विचारांचा, तो परीघ कोणता आणि काय होता, याचा जर आपण विचार केला तर वाङ्मयीन इतिहासातल्या ज्या त्रुटी आहेत त्या सहजपणे आपल्या लक्षात येतात आणि आपण जे रुळलेले विषय सातत्याने आपण गिरवत राहतो किंवा तेच विषय आपण सातत्याने जे निवडत राहतो, तर त्याच्यामध्ये नवीन विद्याशाखीय संबंध जोडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून बघणं हे आपल्याकडे फार घडतं आहे असं आपल्याला धाडसाने म्हणता येत नाही. वाङ्मयीन इतिहास म्हणजे आता परत तो लिहिला गेला, तो वासातिक काळामध्ये लिहिला गेला आणि तो लिहित असताना अर्थातच साम्राज्यवादी जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून म्हणजे ग्रँड यांनी इतिहास लिहिला आणि इकडे वाङ्मयीन इतिहासामध्ये मग साहित्य, संस्कृती, भाषा यांची जी चिकित्सा मासातिक काळामध्ये सुरू झाली, तर एक साम्राज्यवादी दृष्टिकोन जो आहे तो इथे प्रभावशाली ठरलेला आपल्याला दिसतो आहे. आता परत आपण आपल्या प्राचीन पार्श्वभूमीकडे गेलो तर मग आपल्याला काय चित्र दिसतं, म्हणजे अगदी आपण आता आपल्याकडे जे उपलब्ध आहे, आपण असं म्हणतो की वेद हे आपलं आद्य साहित्य आहे आणि मग वेद निर्माण झाले आणि वेदांवर आधारित मोठी जी अशी अभ्यास परंपरा आहे ती एक आज दृश्यमान आहे आणि ती आपल्या डोळ्यासमोर आज आपल्याला दिसते आहे. आता परत ह्या काळाकडे जर तुम्ही गेलात तर प्रत्येक काळाचं जे काही म्हणणं असतं आणि तिथे ज्या वेगवेगळ्या अभ्यास शाखा निर्माण झालेल्या असतात ते जर आपण समजून घेतलं तर वेदांपासून पुढे निर्माण झालेलं जे साहित्य आहे हे साहित्य आपल्याला असं धाडसाने म्हणावं लागतं की कुठेतरी विषमतेचं जे मूल्य आहे ते ह्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतं आहे. म्हणजे मग चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या पातळीवर असेल किंवा स्त्री पुरुष विषमतेच्या पातळीवर असेल, धार्मिक विषमतेच्या पातळीवर असेल की ह्या सगळ्या तथाकथित संकल्पनांचा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार या साहित्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. आणि मग इथे संशोधकाला शोधायचं काय आहे, म्हणजे इथे आपण काय शोधलं पाहिजे. तर आता ह्या काळामध्ये वेगळं काही निर्माण होत नव्हतं का, आणि जर ते निर्माण होत असेल मग ते काय निर्माण होतं, काय त्या काळामध्ये वेगळा विचारव्यूह काय निर्माण होत होता. म्हणजे आपण स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजे की अशा पद्धतीने आपल्या साहित्याचा सिद्धांत नसेल, समीक्षा पद्धती असतील किंवा मग वाङ्मयीन इतिहास असेल, तर याच्यामध्ये हे मुद्दे आताही आलेले आहेत का, किंवा त्या पद्धतीचा विचार आपण मांडत आहोत का, की इथे जी वेगळी अशी अभ्यास शाखा निर्माण झालेली होती, तर त्या अभ्यास शाखेचा विचार अर्थात तो अभ्यासकांनी केलाच नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे अगदी शरदचंद्र चट्टोपाध्याय, दामोदर कोसंबी, राहुल सांकृतायन, कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर आह साळुंके अशी मोठी परंपरा आहे की ह्या लोकांनी त्या काळातल्या ज्या वेगवेगळ्या अभ्यास शाखा होत्या त्या अभ्यास शाखेचं जे विश्लेषण आहे ते त्या त्या पातळीवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग परत सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे की साहित्याची सूत्र ही कुणाच्या हातामध्ये होती आणि वाङ्मयीन इतिहास, परत त्याचं सिद्धांतन, समीक्षा पद्धती ही जी सूत्र होती ती कुणाच्या हातामध्ये होती. आणि त्याच्यामधून जर एक मोठा असा विचारव्यूहच इथे नाकारला जात असेल तर तो नाकारलेला विचारव्यूह कुणी शोधायचा. म्हणजे आजही या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मराठी साहित्यामध्ये हे कितपत येतं आहे याचा खूप गंभीरपणे विचार आपल्याला पुढच्या काळामध्ये करावा लागेल. तो पूर्ण संशोधनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धती समजून उमजून घेऊन आपल्याला तो करावा लागेल. आणि तो करत असताना मला असं वाटतं की आधार म्हणून आपल्याकडे बरंच काही निर्माण झालेलं आहे. आता हे जे आधारभूत ग्रंथ आहेत ते जर आपण साहित्याच्या अभ्यासासाठी प्रमाण मानले तर मला असं वाटतं की वाङ्मयीन इतिहास असेल, आपला प्रत्यक्षातला इतिहास असेल, आपल्याकडे आजपर्यंत समाजशास्त्राची जी मांडणी झालेली आहे ती मांडणी असेल, की ही मांडणी तपासत तपासत आपल्याला पुढे जावं लागतं. कारण आजपर्यंत अभ्यासकांनी असा एक गैरसमज निर्माण करून ठेवलेला आहे, मुख्यतः जे कलावादी अभ्यासक आहेत आणि जे इतर विद्याशाखांना सातत्याने दूर ठेवत आलेले आहेत. आणि मग साहित्याचा अभ्यास हा कलात्मक पद्धतीने कशा दृष्टिकोनातून केला जाऊ शकतो याची मांडणी आपल्याला एक
एक वाङ्मयीन इतिहासामध्ये सुद्धा दिसते आहे. आणि आतापर्यंत संशोधनाविषयी जी मांडणी आपल्याकडे झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसतं आहे. आणि आता परत प्रश्न कुठे येतो की एखादा विद्यार्थी ज्यावेळेस एखादा प्रपोजल तयार करतो त्यावेळेस सगळीच माहिती त्याच्याकडे असते असं नव्हे, की त्याचं जे पूर्वज्ञान आहे त्या आधारे तो काहीतरी विषय तयार करतो आणि तो एखाद्या विद्यापीठाला म्हणजे कुठल्या तरी व्यवस्थेला तो विद्यार्थी जोडला जातो. आता परत प्रश्न असा आहे की आपल्याकडे विद्यापीठीय पातळीवर म्हणून मला हा ताहेर पठाण यांचा ही कार्यशाळा मला ह्या अर्थाने महत्वाची वाटली की किमान याच्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि त्याची एक जुळणी जी आहे ती आजपर्यंत आपण केलेली नाही. म्हणजे एखादा विषय जर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये दिलेला असेल तर तोच विषय परत मुंबई विद्यापीठात दिला जातो, तोच विषय परत पुणे विद्यापीठामध्ये दिला जातो. आणि मग त्याचं फलित काय की अशा पद्धतीने जे अभ्यास आपल्याकडे सुरू आहेत त्याचं फलित काय याचा विचार आपण करत नाही. आणि खरं म्हणजे संशोधनासाठी ज्या पद्धतीने विद्यापीठांची साखळी निर्माण झाली पाहिजे, वेगवेगळी जी विद्यापीठं आहेत ती जोडली गेली पाहिजेत, ती जोडली जात नाहीत. की आपण एक कलात्मक पद्धतीचा अभ्यास जो आहे तो वारंवार उभा करत असतो. आणि या अर्थाने आंतर विद्याशाखेचं जे क्षेत्र आहे ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं तुम्ही पारंपरिक पद्धतीने जे संशोधन करतात तिथेही महत्वाचं ते क्षेत्र आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन पद्धतशीरपणे आपण जे मानव्य विद्याशाखेतल्या वेगवेगळ्या ज्या अभ्यास शाखा आहेत की ह्या अभ्यास शाखांशी आपण जोडून घेऊ शकतो आणि तशा पद्धतीचे जे अभ्यास आहेत ते आपण निर्माण करू शकतो. म्हणजे एक मधल्या काळातला जो आपला मुद्दा सुरू होता तो मी पूर्ण करते आणि मग मी पुढे जाते की आता एकंदरीतच शरदचंद्र चट्टोपाध्याय किंवा धर्मानंद कोसंबी आणि कॉम्रेड शरद पाटील ह्या लोकांनी ज्या अभ्यास पद्धती निर्माण केल्या तर ह्या अभ्यास पद्धती जर आपण व्यवस्थित तपासून बघितल्या तर ह्या अभ्यास पद्धती साहित्याच्या अभ्यासासाठी आपल्याला निर्विवादपणे वापरता येतात. आता जरी म्हणजे एखादं शास्त्र मग ते मानसशास्त्र असेल किंवा समाजशास्त्र असेल तर परत त्याच्यातलं संशोधन, त्याचं उपयोजन, त्या संशोधनाच्या पद्धती याच्यामध्ये मूलभूत फरक आहे हे आपल्याला मान्यच आहे. मला असं वाटतं ते नाकारण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी लेखक जे लिहित असतो नाही म्हटलं तरी तो विशिष्ट काळाचं प्रतिनिधित्व जरी करत असला तरी ते प्रतिनिधित्व करत असताना तो समाजाला एक दिशा देण्याचं काम करत असतो. समाजाला तो काहीतरी आदर्श वाद जो आहे तर त्याची रचना करण्याचा जो प्रयत्न आहे तो लेखक करत असतो. आणि म्हणून मग साहित्याचा अभ्यास करत असताना याचा जो विवेक आहे तो जरी आपल्याला ठेवायचा असला तरी मानव्य विद्याशाखांशी ज्या पद्धतीने हे विषय जोडलेले आहेत त्याची एक वेगळी चर्चा जी आहे ती आपल्याला करता येते. आता मी याच्यासाठी दलित साहित्याचं एक उदाहरण दिलं की आपल्याला हे खूप सोपं वाटतं की मी दलित आत्मकथनांचा अभ्यास करतो आहे किंवा मी दलित कथेचा अभ्यास करतो आहे, मी दलित कवितेचा अभ्यास करतो आहे आणि मग फक्त वेदना, विद्रोह ह्या 2-4 संकल्पनांच्या पलीकडे तो अभ्यास आपला जात नाही. पण खरं म्हणजे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने साहित्याची चिकित्सा केली, ज्योतिराव फुले यांनी ज्या पद्धतीने साहित्याची चिकित्सा केली तर ह्या चिकित्सा पद्धती स्वीकारून आपल्या समीक्षेमध्ये याचा अंतर्भाव का झाला नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे ह्या लोकांनी जे केलं तर आंतरविद्याशाखीय संबंध जे आहेत ते त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने जोडून घेतलेले आहेत. म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भगवद्गीतेवरचं विवेचन करतात तर ते विवेचन करत असताना फक्त भगवद्गीतेमध्ये काय आहे एवढं ते सांगत नाहीत, तर भगवद्गीतेसारखा जो ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथाची जी निर्मिती आहे ती कोणत्या पार्श्वभूमीवर झाली याच्या आधीची ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे तर ती पार्श्वभूमी कोणती होती आणि कोणत्या पद्धतीने हा ग्रंथ निर्माण केला गेला याचा सगळा वस्तुनिष्ठ जो परिपाठ आहे तो तिथे मांडला गेला. ज्योतिराव फुलेंनी ज्या अभ्यास पद्धती आपल्याला दिल्या तर त्या अभ्यास पद्धतीच आहेत की इतिहासाचं विश्लेषण, संस्कृतीचं विश्लेषण, समाजाचं विश्लेषण, धर्माचं विश्लेषण आणि हे विश्लेषण करत असताना
त्यांनी ज्या पद्धतीने एक पर्यायी शब्द मला मान्य होत नाही की त्यांनी पर्यायी विचार दिला असं आपल्याला म्हणता येत नाही, तर कुठेतरी इथला जो मूळ विचार होता त्या विचाराजवळ जाणाऱ्या ज्या दिशा आहेत त्या त्यांनी पुढे केल्या. म्हणजे आज आपल्याकडे लोकसाहित्याचा अभ्यास उभा राहतो. आपण ज्या पद्धतीचं मिथकांचं विश्लेषण ज्योतिराव फुले करतात, तर ते मिथकांचं विश्लेषण आपल्याकडे का होत नाही? लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये आपण काय करतो की आपण एखादा विशिष्ट प्रदेश निवडतो आणि त्या प्रदेशातल्या साहित्याचं संकलन आपण करतो, पण त्याच्यातले जे आंतरसंबंध आहेत त्या आंतरसंबंधांची जी जुळणी आहे ती आपल्याला व्यवस्थित केली पाहिजे. जर ती आपण केली नाही तर मला असं वाटतं की तो अभ्यासक आपला तो अभ्यास जो आपला आहे तो एक संकलनाच्या पातळीच्या पुढे जात नाही आणि इथेच आंतरविद्याशाखीय संबंध आपल्याला दृढमूल करता येतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकसाहित्यामध्ये जे वेगवेगळे अभ्यास आपल्याकडे उभे राहतात, मग कदाचित ओव्यांचा अभ्यास असेल, तो लोकगीतांचा अभ्यास असेल किंवा लोकसाहित्यातला कुठलाही घटक, त्या घटकांवर आपण अभ्यास करत असू, तर ज्या समाजामध्ये हे साहित्य निर्माण झालेलं आहे तर त्या समाजाशी जर आपण ह्या साहित्याला जोडून घेतलं आणि त्या पद्धतीचा आंतरविद्याशाखीय विचार जर आपण त्या अभ्यासामध्ये आणला तर मला असं वाटतं की लोकसाहित्याच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळू शकते. म्हणजे ज्या पद्धतीने मिथकांचं विश्लेषण ज्योतिराव फुले त्यांच्या साहित्यामध्ये करतायत, तशा पद्धतीने लोकसाहित्यातले किती अभ्यास आज आपल्याकडे निर्माण झाले याचा आपल्याला बारकाईने विचार करावा लागेल. कारण याच्या पुढे कदाचित जी सगळी अभ्यासाची आणि याची त्याची दिशा आहे तर काळामध्ये जे होत आलेलं आहे की सातत्याने संभ्रम निर्माण झाला आणि ह्या संभ्रमामध्ये हा खरंच खूप गंभीर प्रश्न आहे की खऱ्या ज्या ज्ञान परंपरा आहेत या ज्ञान परंपरांपर्यंत पोहोचण्यासाठीचे प्रयत्न आपले काय आहेत आणि त्याच्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, आपण किती पद्धतीने आपल्या अभ्यासाचं जे आकलन आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो, हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. आणि मग अभ्यासाच्या पातळीवर तर म्हणजे आता जो एक प्रस्थापित अभ्यास आपल्याकडे उभा केला गेला वेदांपासून, तर ते एक चित्र आपल्या समोर आहे. मुख्यतः मराठी साहित्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव आहे. कारण अगदी वासाती काळाचाही आपण विचार केला तर शेवटी एक त्याही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे लिहिलं गेलं तर ते ह्याच दृष्टिकोनातून लिहिलं गेलं. जरी त्याला भौतिकवादाची जोड दिली गेली तरी धार्मिक पुनरुज्जीवनाचे जे काही प्रयत्न ह्या काळामध्ये झाले तर त्या प्रयत्नांमध्ये वाङ्मयीन इतिहास आणि वाङ्मयीन संकल्पना आणि तत्सम सगळा जो वाङ्मयीन व्यवहार आहे याला मोठी मर्यादा पडली आणि जो वेगळा विचार म्हणजे तो परत ज्योतिराव फुले, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जर मागे आपण गेलो तर चार्वाक आणि गौतम बुद्ध यांच्यापर्यंत आपल्याला हा विचार पोहोचवता येतो. आणि खरं म्हणजे भाषेच्या पातळीवर आपण याचा वेगळा जो अन्वयार्थ आहे की भाषा आणि तत्कालीन ज्ञानव्यवहार आणि साहित्य, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकाशी कशा पद्धतीने संबंधित आहेत आणि आपण त्याचा जो अन्वयार्थ आहे तो लावत लावत आपल्याला कसं पुढे जाता येईल या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर मला असं वाटतं की असे असंख्य नवे विषय आज आपल्यासमोर येऊ शकतात की त्या विषयांवर आपण वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकू शकतो. तर आता अगदी एक एक मुद्दा जरी आपण घेतला की ज्या आंतरविद्याशाखा आहेत, मुख्यतः आपण इतिहासाचा मुद्दा घेतला तर आपल्याला अनेक पातळ्यांवर काम करता येऊ शकतं. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वाङ्मयीन इतिहासातल्या त्रुटींवर आपण बोललं पाहिजे. कारण अगदी मध्ययुगीन साहित्य जे आहे त्याचा वाङ्मयीन इतिहास आज आपण तपासून बघितला तर त्या वाङ्मयीन इतिहासातून असंख्य गोष्टी गायब झालेल्या आपल्याला दिसतात. तो अत्यंत एकसाची पद्धतीने लिहिला गेलेला इतिहास आहे. आणि एक म्हणजे साम्राज्यवादाची चर्चा आपण केली की त्या दृष्टिकोनातून इतिहास निर्माण झाला, नंतर राष्ट्रवादी दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये इतिहास आपल्याकडे निर्माण केला गेला आणि परत मग इतिहासातून असंख्य ज्या गोष्टी आहेत त्या डावलल्या गेल्या. अगदी ज्योतिराव फुलेंच्या साहित्याचं उदाहरण आहे की आतापर्यंत ज्योतिराव फुलेंचं जे सगळं म्हणजे सत्यशोधक समाजाने एवढं मोठं साहित्य निर्माण केलं आणि त्या साहित्याची नोंद घ्यावी असं वाङ्मयीन इतिहासकारांना वाटलं नाही. नंतरच्या काळामध्ये जेव्हा त्याच्याविषयी एक वेगळी जागृती महाराष्ट्रात निर्माण झाली तर त्यावेळेस कुठेतरी एक पुरवणी जी आहे
पुरवणी तिथे जोडली गेली आणि मग एक ज्योतिराव फुलेंचं साहित्य आणि सत्यशोधक समाजाचं साहित्य याचा जो विचार आहे तो तिथे केला गेला. आता ही जर अवस्था असेल आणि तो प्रयत्न तसा पुरेसा नाही, म्हणजे त्याच्यात बरंच काय राहून गेलेलं आहे आणि वेगळ्या पद्धतीने ही सगळी मांडणी जी आहे ती करण्याची गरज आहे. तर एवढा मोठा साहित्य प्रवाह आपल्याकडे निर्माण होतो आणि वाङ्मयीन इतिहासकारांना त्याची दखल घ्यायची गरजच भासत नाही. ही एवढी मुख्य त्रुटी जर आपल्या वाङ्मयीन इतिहासामध्ये असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला किती बारकाईने तपासून बघितल्या पाहिजेत. हे सहजपणे आपल्या लक्षात येतं. आणि मग राष्ट्रवादी दृष्टिकोनातून जो इतिहास लिहिला गेला त्याच्यातल्या त्रुटी, आता अर्थात आपण परत कुठल्या तरी गोष्टी स्वीकारून तो इतिहास लिहावा असं मुळीच नाही. पण शेवटी आपण ज्ञान व्यवहार मान्य करतो आणि त्याचे आपण एक घटक आहोत आणि म्हणून वस्तुनिष्ठपणे इतिहासाचा शोध घेत असताना, वाङ्मयीन इतिहासाचा शोध घेत असताना तुम्हाला त्या काळामधला इतिहास, त्या काळामधलं मानसशास्त्र, त्या काळामधलं समाजशास्त्र, त्या काळामधली राजकीय व्यवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो त्या काळातल्या साहित्यावर नेमका कशा पद्धतीने झाला आणि मग साहित्य निर्मितीचं जे सूत्र आहे ते फक्त बरोबर संबंध जोडले गेले आपल्याकडे. म्हणजे वाङ्मयीन इतिहासामध्ये हे संबंध जोडलेच गेले नाहीत असं नव्हे की यादवांची राजवट होती, मग यादवांच्या राजवटीत हे निर्माण झालं, अजून वेगळी कुठली राजवट आली त्याच्यात हे निर्माण झालं, त्याचा असा परिणाम झाला, हे बरोबर मांडलं गेलं. पण वेगवेगळ्या आता आपण धर्म संप्रदायांचाही विचार केला त्या काळामध्ये, जे सांप्रदायिक साहित्य निर्माण झालं, एकीकडे महानुभावांचं साहित्य आहे, वारकरी संप्रदायाचं आहे, नाथ संप्रदायाचं आहे, सुफी संप्रदायाचं साहित्य आहे. सुफी संप्रदायाच्या साहित्याची किती मांडणी आपल्या वाङ्मयीन इतिहासामध्ये झाली आणि त्याचा जो प्रभाव आहे तो मध्ययुगीन साहित्यावर पडला का, तर आणि पडला असेल तर मग कसा पडला, किंवा त्यांचं जे आदान प्रदान होतं, ह्या आदान प्रदानाचं जे स्वरूप आहे ते नेमकं कसं आणि काय होतं याच्याविषयी वाङ्मयीन इतिहासाने मौन बाळगलेलं आहे. आणि हे जर नव्या पद्धतीने आपल्याला शोधायचं असेल, आता हीच कमतरता मला स्त्री कवयित्रींच्या बाबतीमध्ये जाणवते की स्त्रियांनी जे जे आपल्याकडे लिहिलं तर त्याची फार चिकित्सा करावी असं पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये ज्या साहित्य संस्कृतीच्या संकल्पना उराशी बाळगून काम होत गेलं तर त्यांना त्याची गरज वाटली नाही. म्हणजे एक मुक्ताबाई लिहितायत, जनाबाई लिहितायत, अजून कुणी 4 संत कवयित्री लिहितायत, पण आजही खूप धाडसाने ह्या कवयित्रींनी जे लिहिलेलं आहे त्याचं विश्लेषण आपण करत नाहीत. जरी आपण अध्यात्माच्या नावावर हे सगळं झाकून काढतो, पण त्याच वेळेस आपल्याला याचा विसर पडतो की त्या तत्कालीन समाज परिस्थितीमध्ये स्त्रियांच्या मुक्तीचा जो प्रश्न आहे तो मुक्तीचा प्रश्न जो जोडला गेला तो प्रश्न अर्थातच अध्यात्माशी जोडला गेला. म्हणजे एखाद्या स्त्रीला मुक्ती पाहिजे म्हणजे काय, कदाचित आज जर आधुनिक स्त्रियांना हे विचारलं तर त्या वेगळ्या पद्धतीने मुक्तीच्या संकल्पना सांगतील की हो, ह्या 4 गोष्टी आम्हाला अशा वाटतात की याच्यात आमची मुक्ती आहे. पण आता त्यावेळेस धार्मिकतेशिवाय दुसरी कुठली मुक्तीच नव्हती आणि त्याच्यातून त्या कवयित्रींच्या कवितेचं जर आज आपण विश्लेषण केलं तर त्यांच्यातला मानवी स्वर जो आहे, त्यांच्यातला जो माणूस आहे तो मुक्तीसाठी किती तडफडत होता याचं जे चित्र आहे ते सहज आपल्याला दिसतं. तर ह्या वेगळ्या अभ्यास पद्धतींमधून जर म्हणजे तसे प्रयत्न आपल्याकडे झाले, अगदी गंबा सरदारांनी संत साहित्याची सामाजिक फलश्रुती लिहिण्याचा प्रयत्न केला, किंवा अगदी न्यायमूर्ती रानडे ज्या पद्धतीने द राईज ऑफ मराठा पॉवर सारख्या ग्रंथामध्ये राजकीय परिस्थिती, आता त्याच्यामध्ये काही त्रुटी आपल्याला नक्कीच सांगता येतील, पण जो अन्वयार्थ संत साहित्याचा लावताना ते दिसतात आणि परत राजकीय परिस्थितीवर या साहित्याचा कसा आणि काय प्रभाव पडत गेला याचं विवेचन करतात. असे काही प्रयत्न ते जर नीट आपल्याला उलगडायचे असतील तर आज आपल्याला ज्या नव्या विद्याशाखा आहेत तर त्या विद्याशाखांचा आधार घेतच आपल्याला पुढे जावं लागेल. कारण जेव्हा नवीन दृष्टिकोनातून, नव्या अभ्यास पद्धतीतून आपण तत्कालीन इतिहासाचं विश्लेषण करतो तर ते विश्लेषण करत असताना आपण फक्त तिथे त्या काळाचा विचार करत नाही, तर त्या काळाचा विचार करून आपण आजच्या विशिष्ट अभ्यास पद्धतींच्या आधारे त्या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण जे आहे ते मांडतो आणि म्हणून त्या साहित्यावर आपण इतर विद्याशाखांचा आधार घेत आपण वाङ्मयीन इतिहासाचं जे सूत्र आहे ते तपासून बघू शकतो, त्याची नवी मांडणी लक्षात घेऊ शकतो. म्हणजे ज्ञानेश्वरांचा अभ्यास जर आज मला असं वाटलं की मला स्त्रीवादी दृष्टिकोनातून करायचं आहे,
तर मला असं वाटतं की अभ्यासक म्हणून तर माझं स्वातंत्र्य आहे की मी तो अभ्यास स्त्रीवादी दृष्टिकोनातून करू शकते. आणि मग तो करत असताना मला पहिला प्रश्न असाच पडेल की जर चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार ह्या साहित्यामध्ये होत असेल तर मग ह्या साहित्याचं विश्लेषण करत असताना नेमका आधुनिक अभ्यासाचा कोणता दृष्टिकोन आता मी अवलंबला पाहिजे. तर आता परत स्त्रीवादाचं उदाहरण आलेलं आहे म्हणून मी काही मुद्द्यांची चिकित्सा करते की परत हेही घडत असताना आपण आता स्त्रीवादाकडे बघतो ते प्रवाह म्हणून बघतो, पण स्त्रीवाद आणि इतर विद्याशाखा यांचा खूप जवळचा संबंध आहे. तेव्हा स्त्रीवादाचा आणि इतर विद्याशाखांचा संबंध आहे असं नव्हे. म्हणजे आपल्याकडे ज्या समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती निर्माण झाल्या, मुख्यतः मार्क्सवादी पद्धती निर्माण झाल्या आणि मार्क्सवादी पद्धतीचे जे वेगवेगळे नमुनादर्श पाश्चात्य अभ्यासकांनी उभे केले, आपल्याकडे काही अभ्यासकांनी त्या पद्धतीने प्रयत्न केला. आणि आताच मी जे तुम्हाला सांगितलं की फुले आणि आंबेडकरांनी ज्या चिकित्सा पद्धती आपल्याला दिल्या, तर ह्या सगळ्या चिकित्सा पद्धतींचा वापर करत करत जर आपण इतिहासाकडे साहित्याकडे बघायला लागलो तर मला असं वाटतं की असंख्य नवे विषय जे आहेत ते आपल्या दृष्टिक्षेपात येतात आणि नव्या पद्धतीने मांडणी करण्याची किती गरज आहे हे सहजपणे आपल्या लक्षात येतं. म्हणजे आता स्त्रीवादाच्या संदर्भामध्ये बोलत असताना अगदी आपण युरोपियन स्त्रीवादाचं उदाहरण घेतलं, मुख्यतः आपण अमेरिकन स्त्रीवादाचं उदाहरण घेतलं, तर अमेरिकन म्हणजे वांशिक दृष्टिकोनातून बदल त्याच्यामध्ये झाले की तिथल्या ज्या गौरवर्णीय स्त्रिया आहेत त्यांनी ज्या पद्धतीने स्त्रीवादाची मांडणी केली तिथल्या निग्रो स्त्रियांना मान्य नव्हती. कारण निग्रो स्त्रियांचं असं म्हणणं होतं की आम्ही गुलामाच्या गुलाम आहोत, म्हणजे आम्ही धर्माच्या वंशाच्या गुलाम आहोत, धर्माच्या आहोत आणि परत जे आमच्याच याच्यात ते पुरुष आहेत त्या पुरुषांच्याही आम्ही गुलाम आहोत. आता आणि त्याच्यामुळे गोऱ्या वंशाच्या स्त्रियांची गुलामगिरी आणि आमची गुलामगिरी याच्यामध्ये तफावत आहे. आणि आता याच्यातून ब्लॅक लिटरेचर निर्माण झालं, जे काळ्या स्त्रियांनी जो स्त्रीवाद मांडला किंवा जे साहित्य निर्माण केलं, तर मला असं वाटतं की ही जी तफावत आहे ती भारतीय स्त्रियांच्या प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला करता येते की फक्त स्त्रियांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये नव्हे, आपल्या व्यवस्थेतल्या सगळ्याच प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला ही चर्चा करावीच लागते की लिहिणारा लेखक कुणाचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि ते प्रतिनिधित्व जे करतो आहे ते प्रतिनिधित्व करत असताना तो कोणत्या भूमिका घेतो आहे. म्हणजे आपल्याकडे एक खूप आपला लाडकं प्रमेय आहे, लाडका सिद्धांत आहे की क्रिएटिव्ह लिहित असताना, सर्जनशील साहित्याची निर्मिती करत असताना लेखक जर भूमिका घेऊन लिहायला लागला तर त्याच्या लिहिण्याला मर्यादा पडतात असा एक समज जो आहे तो आपण तपासून बघितला पाहिजे. कदाचित त्याची परत वेगळ्या पद्धतीने मांडणी आपल्याला करता येते की भूमिकांच्या खूप मर्यादा जर एखाद्या सर्जनशील लेखकावर एखादं नाटक लिहिताना, कविता लिहित असताना पडत असतील तर मला असं वाटतं की त्याची जी चिकित्सा आहे ती त्या लेखकाने किंवा समीक्षकांनी ती नक्कीच करावी. पण असं म्हणणारे लेखक सुद्धा विशिष्ट भूमिकाच घेत असतात, तेही भूमिकांपासून वंचित राहत नाहीत. आणि म्हणून मग या विशिष्ट भूमिका ज्या लेखनाच्या पातळीवर घेतल्या जातात त्या जर आपल्याला तपासून बघायच्या असतील तर मला असं वाटतं की तिथे तो लेखक कोणत्या समुदायासाठी लिहितो आहे, तो कशा पद्धतीने लिहितो आहे, तो कुणाचं नेतृत्व करतो आहे, तो कोणते प्रश्न मांडतो आहे, हे जे प्रश्न आहेत ते स्त्रियांच्या साहित्याच्याही बाबतीत आपल्याला पडतात आणि पुरुषांच्या साहित्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हे प्रश्न उभे राहतात. आणि मग ह्या प्रश्नांचं उत्तर शोधत असताना आपल्याला आधार जो घ्यावा लागतो तो तत्कालीन समाज व्यवस्थेचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, इतिहासाचं स्वरूप कसं आहे, राजकीय व्यवस्था जी आहे ती राजकीय व्यवस्था याच्यामध्ये आपलं म्हणजे मार्क्सवादी समीक्षेचा जर परत आपण आधार घेतला तर राजकीय स्थित्यंतर जी आहेत आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण त्या अनुभवातून वारंवार जातच असतो की राजकीय स्थित्यंतर जे आहे ते स्थित्यंतर साहित्यावर कशा पद्धतीने बंधनं घालत असतं. तर आता हा जो सगळा विचार आहे हा विचार करत असताना आपला मुद्दा स्त्रीवादाचा होता की काळ्या स्त्रियांनी ज्या पद्धतीची निर्मिती केली, आता ह्या अनुषंगाने जर आपण परत भारतीय स्त्रीवादाची चर्चा केली तर ती चर्चा करताना काय दिसतं की इथेही जो एक स्त्रीवाद मांडला गेला
तो प्रस्थापित स्त्रीवाद मांडला गेला. म्हणजे परत आपण वासाच्या काळाकडे जर आलो तर अगदी पितृसत्ताक व्यवस्थेचं विश्लेषण, पुरुषसत्ताक व्यवस्थेचं विश्लेषण हे मुद्दे तिथे नव्हते. पण स्त्रियांचं जगणं बदललं पाहिजे हे वाटलं. हे शेवटी म्हणजे अगदी वर्णाच्या दृष्टीने वरच्या स्थानावर जे पुरुष आहेत त्यांना वाटलं. आता ज्ञानशाखांशी त्यांचा संबंध कसा आला, तो कोणत्या काळामध्ये कशा स्वरूपामध्ये होता, आध्यात्मिक ज्ञानाची जी सूत्र होती ती परत इथे कुणाच्या हातामध्ये होती, आणि त्याच्यानंतर वासातिक काळामध्ये आध्यात्मिक ज्ञानातून जेव्हा आपण भौतिक ज्ञानशाखांकडे आलो तर ह्या ज्ञानशाखांची सूत्र परत कुणाकडे गेली. आणि मग इथे आपण ज्या व्याख्या पुढे करतो की बहुजन समाज, आणि आता ही काहीतरी चर्चा मागच्या याच्यात तुमची चाललेली होती, तर आता यांच्या ज्या ज्ञानशाखा आहेत त्या ज्ञानशाखा कोणत्या आहेत, परत संशोधकाने म्हणजे कुठल्या ज्ञानावर भिस्त ठेवावी, आणि ह्या ज्ञानावर भिस्त ठेवत असताना त्याच्याविषयीचा जो विवेक आहे तो विवेक त्याने कसा करावा. म्हणजे आतापर्यंत आपली जी सगळी संशोधन अगदी आपण लोकसाहित्याचा जर विचार जरा बाजूला केला तर मुख्यतः जे आपले इतर विषय असतात लेखकांच्या कालखंडाच्या, अगदी भाषेच्या संदर्भातले, व्याकरणाच्या संदर्भातले, किंवा अगदी आपण आता समाज भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून भाषेचा विचार करतो, वर्णनात्मक ऐतिहासिक दृष्टिकोनातून भाषा आणि साहित्य सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने तपासतो. हे तपासत असताना आपल्याला मुख्यतः त्याच्यातल्या परत ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा लक्षात घेत घेत आपल्याला पुढे जावं लागतं. आणि मुख्यतः इथे अभ्यासकांचा जो वर्ग आहे तो अभ्यासकांचा वर्ग परत तो कोणत्या विचारधारेवर विश्वास ठेवून काम करतो आहे. साहित्याच्या आणि मानवविद्या शाखांच्या अभ्यासामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. आणि मुख्यतः स्त्रीवादाचा मुद्दा जर परत याला आपल्याला जोडायचं असेल की इथे वासातिक काळामध्ये जे काय घडत गेलं तर हे जे घडणं आहे तर इथे उच्चवर्णीय पुरुषांना असं वाटलं की आमच्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत, पण ह्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत म्हणजे त्या मुक्त झाल्या पाहिजेत. मुक्त झाल्या पाहिजेत म्हणजे माणूस म्हणून मुक्त झाल्या पाहिजेत असं त्यांना बिलकुल वाटत नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की आमची जी कुटुंबाची चौकट आहे त्यांच्या डोळ्यापुढे नमुनादर्श कोणता होता तर तो ब्रिटिश स्त्रीचा होता. ही स्त्री ज्या पद्धतीने शिकलेली आहे, ज्या पद्धतीने ही कुटुंब सांभाळते, तर आम्ही आमच्या स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. त्याच्यातून शिक्षण सुरू झालं. आगरकर, ज्योतिराव फुले अशी काही मंडळी होती की त्यांनी वेगळा विचार जो आहे तो स्त्री शिक्षणाच्या आणि स्त्रियांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्या काळामध्ये केलेला आहे. बहुतेक अगदी रानडेंपासून सगळे तत्कालीन सुधारक जर तुम्ही तपासून बघितले तर ह्या पारंपरिक परिप्रेक्षातूनच ते स्त्रियांच्या प्रश्नांकडे बघत होते. आता याच्यातून पुढे 75 नंतर जी स्त्रीवादी चळवळ आपल्याकडे निर्माण झाली तर ती प्रस्थापित स्त्रियांची चळवळ आहे. आणि मग याच्यामध्ये परत दलित स्त्रियांनी काही वेगळी मांडणी, म्हणजे मुख्यतः पुणे विद्यापीठामध्ये अभ्यास केंद्राच्या तत्कालीन प्रमुख ज्या होत्या शर्मिला रेगे, तर त्यांनी काही दलित स्त्रीवादाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. आणि मग परत निग्रो स्त्रीवादाशी आपलं नातं सांगत त्या स्त्रीवादाची काही एक मांडणी जी आहे ती आपल्याकडे केली गेली. पण वर्णाच्या, जातीच्या आणि धर्माच्या पार्श्वभूमीवर इथल्या स्त्रियांमध्ये तफावत आहे. आता ही जर आपल्याला तपासायची असेल तर तुम्हाला इतर ज्ञानशाखांचाच आधार घ्यावा लागतो. फक्त साहित्याचा अभ्यास करून ही तफावत आपल्या लक्षात येणार नाही. म्हणजे उपयोजनासाठी आपण ज्या पद्धती वापरतो की फक्त 4 लेखिका घेतल्या आणि माझा स्त्रीवादी अभ्यास झाला असा जो गैरसमज अभ्यासकांच्या डोक्यात असतो, तर मला असं वाटतं की तो गैरसमज आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. आणि इतर ज्ञानशाखांशी अगदी स्त्रीवादासारखी जी आधुनिक एक ज्ञानशाखा आहे या ज्ञानशाखेचं नातं काय आहे, याच्या विषयीचा इतिहास काय आहे, याच्या विषयीचा भूगोल काय आहे, याच्या विषयीचं सत्ताक व्यवस्थेचं जे मानसशास्त्र आहे ते कशा पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडींच्या मागे कार्यरत असतं. म्हणजे अगदी तुम्ही पद्धतींमध्ये तुम्ही आदिबंधात्मक पद्धत वापरत असाल किंवा मानसशास्त्री पद्धत वापरत असाल तर परत याच्यातले जे विरोधाभास आहेत ते आपण किती लक्षात घेतो. म्हणजे फ्रॉइडने विशिष्ट पद्धतीने जे संशोधन केलं आणि त्याचा जो खूप मोठा प्रभाव सगळ्याच भाषांच्या साहित्यावर पडला, तो मराठी साहित्यावरही पडला. पण मार्क्सवाद असेल किंवा स्त्रीवादी विचारधारा असेल की स्त्रीवादाने त्याला काउंटर केलेलं आहे, त्याच्याविषयीचे काही जे प्रश्न
आहेत ते स्त्रीवादी अभ्यासकांनी मांडलेले आहेत. आणि मग हे जे प्रश्न मांडले गेले त्या प्रश्नांची चिकित्सा, त्याचं स्वरूप, तर ह्या पद्धतीने आपल्या ज्या अभ्यास पद्धती आहेत या अभ्यास पद्धती आपल्याला आंतरविद्याशाखीय जोडूनच घ्याव्या लागतात. आणि म्हणून साहित्याचा जो अभ्यासक आहे त्याला अधिक सजग राहावं लागतं. की आता समजा इतिहासातला एखादा संशोधक आहे, प्रत्यक्षातला इतिहास, की त्याने फक्त इतिहासाचा अभ्यास केला तर ठीक आहे, म्हणजे त्याचं तेच काम आहे. भौतिक शास्त्रातलं संशोधन आहे, भौतिक शास्त्रामध्ये ठीक आहे की त्यांच्या विशिष्ट पद्धती असतात, त्या पद्धतीने ते संशोधन पुढे जातं, तर ते तिथे ठीक आहे. भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्यासकांच्या जबाबदाऱ्या खूप आहेत, कारण ह्या सगळ्या ज्या इतर ज्ञानशाखा आहेत नुसत्या मानव विद्याशाखेतल्या नाहीत, तर एकंदरीतच याच्यातल्या ज्ञानशाखा म्हणजे सायन्स मध्ये नेमकं आज काय घडतं आहे, त्याचं जे स्वरूप आहे ते नेमकं काय आहे, हे जर आपण समजून नाही घेतलं तर मला असं वाटतं की आपण जे संशोधन करतो म्हणजे एक सर्वसामान्य वाचक समीक्षक यांच्या पर्यंत हा व्यवहार ठीक आहे, पण जेव्हा आपण रिसर्चर आहोत, आपण विशिष्ट विषय घेऊन आपण अभ्यास करत आहोत, आपण संशोधन करत आहोत, तर मला असं वाटतं ह्या सगळ्या परिप्रेक्ष्यांमध्ये आपल्याला सजग राहावं लागतं. आणि आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये मग याचं उपयोजन जे आहे ते कुठे आणि कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं, हा जो विचार आहे तो आपल्याला गांभीर्याने करावा लागतो. आता एकाच व्याख्यानात ही सगळी मांडणी करणं केवळ अशक्य आहे, कारण मग आता तत्वज्ञान आणि साहित्य यांचा नेमका संबंध काय आहे, इतिहास आणि साहित्य यांचा नेमका काय संबंध आहे. आता यालाच लागून दुसरा एक प्रश्न असा निर्माण होतो की आता आंतरविद्याशाखीय अभ्यासन विषयी जे नवे दृष्टिकोन आपल्याकडे निर्माण झालेले आहेत आणि सातत्याने आपण जे मी मागे मुद्दा मांडत होते की शेवटी व्यवस्था कुणाच्या हातामध्ये आहे आणि तिथे जी माणसं बसलेली असतात म्हणजे RRC मध्ये जी माणसं आहेत विशिष्ट विद्यापीठांच्या, त्यांचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, अभ्यास मंडळातली जी मंडळी आहेत ते या दृष्टिकोनाकडे कसं बघतात. म्हणजे मी माझं एक उदाहरण देते की मी नव्यानेच आमच्या संत नव्हे कवयित्री बहिणाबाई चौधरी नाव बदलल्यामुळे, म्हणजे मी त्या विद्यापीठात होते त्यावेळेस त्या विद्यापीठाचं नाव वेगळं होतं, तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी माझ्या एका विद्यार्थ्याला 10 वर्षापूर्वीची कदाचित ती गोष्ट असेल, मी एक विषय दिला आणि तो विषय असा होता की ज्योतिराव फुले यांची जी विचारधारा आहे, तर ह्या विचारधारेचा मराठी ग्रामीण कादंबरीवर पडलेला प्रभाव, आणि त्या विषयावर तसं काही संशोधन त्याच्या आधी झालेलं नव्हतं, तरीही RRC मध्ये जी मंडळी होती त्यांनी तो विषय नाकारला. आता मला उत्तर मिळालं नाही की आता विचारधारा म्हणजे ज्योतिराव फुलेंच्या विचारधारेच्या प्रभावाचा अभ्यास आहे आणि हा जो विषय आहे तो का नाकारला जातो आहे. म्हणजे अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे घडत राहतात आणि त्याच्यामुळे मग विद्यापीठीय एक अशी व्यवस्था निर्माण खरं म्हणजे झाली पाहिजे की वेगवेगळ्या विद्यापीठांनी एकमेकाला जोडून घेत जर चर्चा केली विषयांवर, तर विषयांमध्ये काही बदल जे आहेत ते पुढच्या काळामध्ये होऊ शकतात. आणि मग आंतरविद्याशाखीय अभ्यास करत असताना आता जे धोरण परत विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वीकारलेलं आहे की आज आमच्याकडे असे मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही असे काही विषय निर्माण केलेले आहेत की ते अनेक विद्यापीठांमध्ये आहेत. तर म्हणजे आता स्त्रीवादाचा जो पेपर आमच्याकडे 4थ्या सत्रामध्ये शिकवला जातो, स्त्रीवादी चळवळ आणि त्याचं सिद्धांत, तर हा पेपर इतिहासाचा विद्यार्थी घेऊ शकतो, हा पेपर भूगोलाचा विद्यार्थी घेऊ शकतो, इंग्रजीचा विद्यार्थी घेऊ शकतो, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही ज्ञानशाखेतला विद्यार्थी तो पेपर आमच्याकडे येऊन शिकू शकतो. तर असे वेगवेगळे जे पेपर आहेत म्हणजे आदिवासी कलांच्या बाबतीत सुद्धा आम्ही असा एक पेपर निर्माण केलेला आहे, तर वेगवेगळ्या विद्याशाखांमधले विद्यार्थी येऊन तो पेपर शिकू शकतात. तर संशोधनाच्या बाबतीमध्ये अशा काही शक्यता निर्माण होतात का, म्हणजे आता को गाईडची जी संकल्पना आहे ती अर्थात आपण राबवतो, म्हणजे एखादा विद्यार्थी जर परत तुलनात्मक अभ्यासाचं जे क्षेत्र आहे त्याचा आपण विचार केला तर ते कसं आणि काय याच्यामध्ये मी शिरत नाही, पण समजा एखादा विद्यार्थी हा गुजरातीतलं दलित साहित्य आणि मराठीतलं दलित साहित्य असा तुलनात्मक अभ्यास जर करत असेल तर हा अभ्यास करत असताना म्हणजे परत त्याची जी प्राथमिक अट आहे ती तर त्याने पाळली पाहिजे की त्याला गुजराती भाषा आली पाहिजे, म्हणजे गुजराती कन्नड ह्या भाषा येत नाहीत आणि मग आपण त्या तुलनेसाठी घेतोय तर हे बरोबर नाही, कारण शेवटी जे मुळातून लिहिलं गेलेलं आहे त्या भाषेमध्ये ते त्याला वाचता आलं पाहिजे, त्याचा अभ्यास करता आला पाहिजे.
पण समजा मार्गदर्शकांच्या सुद्धा मर्यादा असतात. म्हणजे समजा मार्गदर्शकाला वेगळी भाषा येत नसेल तर को गाईडची जी कन्सेप्ट आहे ते आता आपण विद्यापीठामध्ये राबवतो. म्हणजे तो विद्यार्थी एक मराठीचा त्याचा मुख्य मार्गदर्शक त्याचे मराठीतले असतील आणि को गाईड म्हणून वेगळ्या भाषेतले जे मार्गदर्शक आहेत. म्हणजे एखादा विद्यार्थी कन्नड आणि मराठी अशी काहीतरी तुलना करत असेल तर कन्नड मधले, इंग्रजीतले, हिंदीतले को गाईड म्हणून त्याला ते मार्गदर्शक जे आहेत ते घेता येतात. आता अशा पद्धतीचे आंतर विद्याशाखीय जे अभ्यास आहेत ते निर्माण होऊ शकतात का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये तो साहित्य आणि ऐतिहासिकता, साहित्य आणि त्या विशिष्ट काळातलं तत्वज्ञान, साहित्य आणि मानसशास्त्र असा जर काही एक अभ्यास करत असेल तर ह्या स्वरूपाच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता येतील का? मला असं वाटतं की ह्या दिशेने जर ही आपण चर्चा केली तर विषयांमधलं जे वैविध्य आहे ते वैविध्य वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला निर्माण करता येतं. आणि मुख्यतः म्हणजे वासातिक काळापासून जी शिक्षण व्यवस्था पुढे आपल्याकडे निर्माण झालेली आहे तर या शिक्षण व्यवस्थेने आपल्या एकंदरीतच अभ्यासक्रमांमध्ये आणि याच्यामध्ये आपला जो वर्चस्व आहे तो आजपर्यंत ठेवलेला आहे. तर ज्ञानाच्या संकल्पना त्याच्यातला एक मुद्दा माझा अपूर्ण राहिला की कोणत्या ज्ञान परंपरा आपण मान्य कराव्यात. आता हे नक्कीच आहे की मी एखाद्या विषयावर मी संशोधन करते आहे आणि त्याच्या पूर्वी त्या विषयावर जे जे काम झालेलं आहे ते सगळं बारकाईने तपासणं, वाचणं, त्याच्यातले जे आंतरविरोध असतील, त्याच्यातल्या काही फटी असतील त्या लक्षात घेणं, हे सगळं त्या संशोधकाला करावंच लागतं. पण ज्ञान परंपरांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे काय झालेलं आहे की आपण ज्या ज्ञान परंपरा आजपर्यंत मान्य केल्या तर लिखित ज्ञानाच्या ज्या परंपरा आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण मान्य केल्या. आता याच्या पलीकडे ज्ञान नाही का? म्हणजे ज्याचा आपण लोकसाहित्यामध्ये अभ्यास करतो ते ज्ञान कोणतं आहे? तर ते ज्ञानच आहे. तर आता या ज्ञान व्यवहाराला म्हणजे ज्ञानाचं जे त्याला म्हणजे व्यावहारिक शब्द आहे की जे पेटंट आहे त्याच्याविषयीची जी चर्चा आहे तीही याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला करावी लागणार आहे. आणि विद्यापीठीय चौकटीच्या बाहेरचं जे ज्ञान आहे त्याचा उपयोग आपण आपल्या संशोधनासाठी कशा पद्धतीने करून घेऊ शकू अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर मला असं वाटतं जर ही चर्चा आपण केली तर आपलं आता जे पारंपरिक साच्यामध्ये आपलं सगळं विद्यापीठीय संशोधन सुरू आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच काही बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे परत मी थोडंसं विषयांतर होईल पण अगदी मी थांबणार आहे 2-4-5 मिनिटात. तर म्हणजे विषयांच्या निवडीबाबत परत जे समज आणि गैरसमज आपल्या डोक्यात असतात तर म्हणजे परत खूप गोष्टी आहेत याच्यामध्ये बोलता येण्यासारख्या की आपण एखाद्या विषयाचं संशोधन करतो ते का करतो, ते करत असताना काय नेमकं आपल्या डोळ्यासमोर असतं आणि खरंच आपल्याला असं वाटतं का की आपण म्हणजे ज्ञान परंपरेतला आपला जो सहभाग आहे तो आपल्याला द्यायचा आहे आणि ह्या विशिष्ट विषयांमध्ये आपल्याला गती मिळवायची आहे, मनापासून ते काम करायचं आहे. हे प्रश्न खूप मूलभूत आहेत पण ते आपण प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की पीएचडी ही फक्त सुरुवात आहे की तुम्ही एखादा विषय निवडतात आणि त्या विषयावर तुम्ही काम करतात. कदाचित पुढच्या काळामध्ये जर त्या विषयामध्ये तुम्हाला गती मिळाली तर त्याच विषयामध्ये तुम्ही खूप मोठं काम उभं करण्याची एक शक्यता जी आहे ती निर्माण होते. आणि त्याच्यामुळे विषय निवड नावाची जी गोष्ट आहे ती इतकी काळजीपूर्वक केली पाहिजे. म्हणजे विद्यापीठ पातळीवर हा अनुभव असंख्य वेळा येतो की विद्यार्थी येतात आणि म्हणतात मॅडम तुम्ही स्त्रीवादी शिकवतात ना, मॅडम तुम्ही समीक्षा शिकवतात ना, मग मी तोच विषय घेऊन टाकतो. आता हे जे आहे हे पण चुकीचं आहे. म्हणजे मार्गदर्शक तुम्हाला मिळतो आहे आणि त्याचा तो विषय आहे म्हणून तो विषय तुम्ही घेऊ नका. तर मुळातच तुम्हाला कोणत्या विषयामध्ये रुची आहे हे तुम्हाला त्या टप्प्यावर जर ओळखता आलं नाही तर तुम्ही तुमच्या कामाला न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून मग आपली विषयाची जी निवड आहे ती अशा पद्धतीने आपण केली पाहिजे. ते मार्गदर्शकाला कमीच विचारलं पाहिजे. मार्गदर्शकाला हे ठासून आपल्याला सांगता आलं पाहिजे की मला ह्या 4 गोष्टी अशा अशा वाटतात आणि मला ह्या विषयावर काम करायचं आहे. तसं जर झालं नाही तर मला असं वाटतं याच्यातल्या अडचणी खूप आहेत.
खूप व्यापक पातळीवर ह्या सगळ्या मुद्द्यांची जी चर्चा आहे ती आपल्याला करता येऊ शकते. आंतरविद्याशाखी हा विषय असा आहे की एक एक ज्ञानशाखा जर आपण घेतली म्हणजे अगदी विज्ञान आणि संशोधन किंवा इतिहास आणि मराठी भाषा साहित्य संशोधन, तत्वज्ञान आणि मराठी भाषेतलं आणि साहित्यातलं संशोधन, की अशा एका एका विषयावर खूप विस्ताराने आपल्याला चर्चा करता येईल. किंवा अगदी शिक्षणशास्त्र आहे की शिक्षणशास्त्राशी साहित्याचा काही नेमका संबंध असेल तर तो काय आहे. म्हणजे मी सहज तुमचं ते विवेचन ऐकत होते आणि त्याच्यामध्ये कुणीतरी असा प्रश्न विचारला की शिकलेला कवी आणि अशिक्षित कवी, म्हणजे आता हा जो प्रश्न आहे तर शिक्षण व्यवस्था आणि सर्जनशील साहित्य निर्मिती, तर यांचा जर संबंध आपल्याला तपासून बघायचा असेल तर मला असं वाटतं की शिक्षणशास्त्र आणि साहित्य अशी काही विषयाची विभागणी आपण करू शकतो का. आणि परत त्या त्या काळामध्ये म्हणजे शिक्षण घेतलेल्या लोकांनी, अगदी ग्रामीण साहित्याचं आपण उदाहरण घेतलं की शिक्षणाचं जेव्हा सार्वत्रिकरण झालं तेव्हा ग्रामीण भागातली मंडळी शिकली, विद्यार्थी शिकले आणि मग ते त्यांच्या प्रश्नांची जी मांडणी आहे ती साहित्यातून करायला लागले. म्हणजे परत शिक्षण व्यवस्था आणि साहित्य यांचा जो संबंध आहे तो नेमका कसा आणि काय आहे, हा संबंध सुद्धा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला शोधायचा असतो. अगदी अस्तित्ववाद, अभिजातवादापासून अस्तित्ववादापर्यंत आणि संस्कृतीच्या विश्लेषणापर्यंत. आता आजपर्यंत आपण जे संस्कृतीचं विश्लेषण करत आलेलो आहोत ते खूप पारंपरिक पद्धतीने करत आलेलो आहोत. खरं म्हणजे संस्कृती नावाची जी अशी एक सर्व व्यापक अशी संकल्पना आहे, तर याच्यामध्ये जे काही घडत जातं ते कसं आणि काय घडतं असा एक विषय जरी आपण घेतला तर संस्कृतीच्या संदर्भातले असंख्य नवे विषय जे आहेत ते आपल्याला उभे करता येऊ शकतात. मला असं वाटतं माझा वेळ संपलेला आहे आणि त्याच्यामुळे मी इथे थांबते. आयोजकांनी मला इथे बोलवलं, तुमच्या सगळ्यांशी बोलायची संधी दिली म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार मानते. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच चर्चा करूया. त्यांनी खूप अभ्यासपूर्ण असं विवेचन आमच्या समोर मांडलेलं आहे. खूप आनंद वाटला मॅडमला ऐकायला मिळायची संधी आम्हाला पठाण सरांनी उपलब्ध करून दिली. प्रश्न असा आहे मॅडम की विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की फुले शाहू आंबेडकर किंवा संत साहित्य म्हटलं तर नेहमी असं म्हणतात की हे होऊन गेलंय खूप झालंय. पण त्या विद्यार्थ्यांनी जो सिनॉप्सिस केलेला असतो तर आमची अशी इच्छा असते की एकदा तो बघावं नेमकं त्यांना काय मांडायचंय त्याच्यामध्ये. तर ते वेगळ्या दृष्टिकोनातून काही वेगळं मांडणार असतात तर ते अजिबात लक्षात घेतलं जात नाही आणि फक्त चर्चा करत असतानाच जेव्हा मार्गदर्शकांशी बोललं जातं तेव्हा ते एका मिनिटामध्ये म्हणतात की नाही होऊ शकत आणि त्या विद्यार्थ्यांनी किमान 20-30% काम आधी केलेलं असतं त्याच्यावरती. तर अशा वेळी त्या विद्यार्थ्याची जी अभिरुची आहे त्याच्यापासून मग तो कसं काय दूर जाईल आणि मग किती वेळा सिनॉप्सिस करणार, 2दा-3दा करूनही वारंवार तेच होत असेल तर मग अशा वेळी त्या विद्यार्थ्यांनी काय करावं. मी डॉक्टर उमा काळे, आता तर नवरोजीवाडी या महाविद्यालयात. अलीकडे विद्यापीठ अनुदान आयोगाने ज्या पद्धतीने सगळे नियमावली जी दिलेली आहे ना त्याच्यामध्ये खरं म्हणजे जे सेंटर आहे, जे आपलं संशोधन केंद्र आहे, तर ते केंद्र ह्या पद्धतीने अभ्यास म्हणजे जे विषय दिले जातात त्याच्यावर बरीच मोठी प्रक्रिया होते आणि शेवटी काय होतं की तिथे ते विषय बघून ते दिले जातात त्या पद्धतीने. आता परत अभ्यास केंद्रांच्या आणि ह्या सगळ्या मर्यादा ज्या आहेत त्याही आपल्याला मान्य कराव्या लागतात आणि खरं म्हणजे पूर्व संशोधन जे आहे त्याचा परत आपल्याला पूर्ण आढावा घ्यावा लागतो की आधी आपल्याकडे काय झालं आहे आणि विषयामधलं जे नाविन्य आहे तर ते ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं. आणि म्हणूनच इथे आंतरविद्याशाखी जो दृष्टिकोन आहे तो खूप महत्वाचा आहे की विद्यार्थ्याला हे ठामपणे सांगता आलं पाहिजे. कदाचित काय होतं बऱ्याच वेळा विद्यार्थी खूप कमी पडतात आणि विद्यार्थ्यांना, आणि ते स्वाभाविक आहे की MA होऊन आपल्याकडे असं म्हटलं गेलं की 2-4 वर्ष तुम्ही वाचन करा, जरा विषयांचं नीट आकलन करा आणि मग तुम्ही संशोधनाकडे वळा. आता व्यावहारिक दृष्टिकोनातून हे फार आपल्याला शक्य होत नाही आणि MA करून जे विद्यार्थी आपल्याकडे येतात बऱ्याच वेळा रिसर्च मेथोडॉलॉजी चा जो अभ्यास आहे तो MA ला होत नाही. काही मोजक्या विद्यापीठांमध्ये एखादी अभ्यास पत्रिका असते आणि मोजके विद्यार्थी त्याला असतात आणि त्याच्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना संशोधनाचा बेस असतो असं घडत नाही. आणि तिथेच तुम्ही आंतरविद्याशाखे संबंध जर नीट तपासून बघितले
म्हणजे हे आपल्याकडे म्हटलंच जातं ना की संत साहित्य आहे, आता त्याच्यावर एवढं सगळं काम झालेलं आहे. म्हणजे तुकारामांच्या गाथेवर इतकी सगळी मांडणी झालेली आहे. आता तुम्ही नव्याने करणार तर काय करणार, असा प्रश्न स्वाभाविकपणे तुम्हाला विचारला जाईल. तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे की नवीन तुम्ही काय करणार आहात हे जर तुम्हाला सांगता आलं तर मला असं वाटतं की अशा विषयांचा विचार नक्कीच कुठलंही जे अभ्यास केंद्र आहे ते करू शकतं. नमस्कार. धन्यवाद मॅडम. माझा मॅडम मला एक प्रश्न आहे. हा बोला. मी डॉक्टर विजय केसकर, संशोधक विद्यार्थी पण आहे आणि मार्गदर्शक पण आहे. बरं. आणि तुमच्या विद्यापीठामध्ये एक रिफ्रेशर कोर्सही केलेला आहे, तेव्हा थोडीशी ओळख आहे आपली. बरं. आता माझा प्रश्न असा आहे की पाश्चात्य विद्यापीठांचा थोडासा मी आढावा घेतला तर तिकडं छान अशी जर अनुवादित एखादी कलाकृती एखाद्या लेखकाने केली किंवा अनुवादकाने केली तर तिकडं PhD ला ते पॅरलल पकडलं जातं. मी मागेही असा एक प्रश्न एका पदाधिकाऱ्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण अपेक्षित उत्तर मिळालं नाहीये. आपल्याकडची जी संशोधन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये असं काही इन्क्लूड करता येऊ शकतं का की एक अत्यंत उच्च दर्जाची नोबेलिस्ट असेल किंवा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असेल अशा कादंबऱ्यांचं जर भाषांतर झालं तर या पद्धतीच्या अनुषंगाने त्यांना संशोधक म्हणून किंवा PhD विद्या वाचस्पती अशी पदवी देता येईल अशी काही प्रक्रिया पुढच्या कालखंडामध्ये बदलता येऊ शकेल असं तुम्हाला या निमित्ताने काही सांगता येऊ शकेल का किंवा या संदर्भात आपलं मत काय आहे? नाही, प्रश्न चांगला आहे तुमचा आणि असं व्हायला हरकत नाहीये. पण मुख्यतः संशोधनाच्या दर्जा जो आहे म्हणजे आपण गेल्या अनेक दिवसांपासून आपला जो दर्जा आहे मुख्यतः मराठी भाषा आणि साहित्यातलं जे संशोधन आहे त्याच्या दर्जाविषयी आपण वारंवार चर्चा करत आहोत. आणि आता म्हणजे एखादी वेगळी कलाकृती आणि त्याचं भाषांतर करणं, मला असं वाटतं की आता हे संशोधनाच्या कक्षेमध्ये कसं आणि काय बसवायचं याचा विचार झाला पाहिजे. तो करता येऊ शकतो, ते करता येणार नाही असं नाहीये. पण शेवटी तुम्हाला संशोधन करत असताना संशोधनाच्या कक्षेमध्ये जर ते व्यवस्थित बसवता आलं आणि खरं म्हणजे हे उपयोजित संशोधन झालं की शेवटी तुम्ही जे करत आहात की समजा अनुवाद केला आणि तो पुढे तुम्ही प्रकाशित केला तर ते एक अनुवादाचं जे कार्य आहे ते परत ते पूर्ण होणार आहे. मला असं वाटतं की असा विचार करायला हरकत नाही. ही कल्पना चांगली असू शकते पण शेवटी तिला संशोधनाचा जो बेस आहे तो द्यावा लागेल. आणि मग आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या मान्यता असतात म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगापासून विद्यापीठाचे नियम आणि इतर सगळे जे घटक त्याच्यामध्ये कार्यरत असतात तर त्यांच्यामध्ये एक वाक्यता असणं या दृष्टीने खूप आवश्यक आहे. म्हणजे वेगवेगळ्या विद्यापीठांनी एकत्र येऊन जर या संदर्भामध्ये विचार केला आणि अशा पद्धतीने जर चर्चा केली तर मला असं वाटतं की असे जे बदल आहेत ते करता येणं शक्य आहे. मला याला जोडून बोलायचंय मॅडम की संशोधन तुमचा माईक म्यूट झाला. हा सॉरी. संशोधन म्हणजे हे असंच आणि याच पद्धतीने गेलं तर PhD मिळते आणि असंच केलं पाहिजे या संकल्पना थोड्याशा आता नवीन पिढीने नवीन युगाने थोडस बदललं पाहिजे. आणि तुम्ही आता मोठ्या अधिकार पदावरती काम करत आहात. ज्या वेळेस UGC किंवा विद्यापीठ निर्णय करतं त्यावेळेस जर आपण अशा विषयाला सुरुवात केली तर निश्चितपणाने असे बदल होतील कारण आपण पाश्चात्य जग आणि सगळ्या गोष्टी विचारात घेतच असतो. तर अनुवादाचा अर्थच असा आहे की दोन विषयाचा अभ्यास असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही आहात. आणि मग तीही व्यक्ती काही संशोधन करते किंवा तीही व्यक्ती काही मांडते आणि म्हणून मुद्दामहून मी आजच्या निमित्ताने हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केला की जर ही अशी सुरुवात झाली फक्त आता तुम्ही जे म्हणताय ना की हे संशोधनात बसवायचं का तर आपल्याला नियम बदलता येऊ शकतात कारण शेवटी मानवी मूल्य जोपासणं महत्वाचं आहे. आणि एखादी चांगली कलाकृती जर मराठीत आली किंवा मराठीतील एखादी चांगली कलाकृती रशियन भाषेमध्ये ट्रान्सलेट झाली तर ते सुद्धा साहित्याचं फार मोठं काम आहे, योगदान आहे असं माझे विचार आहेत. अर्थात तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यावरती भाष्य करू शकाल.
नक्कीच तुमचा विचार चांगला आहे आणि या पद्धतीने विचार करायला हरकत नाही किंवा काय झालेलं आहे की आता आपल्याकडे संशोधन विद्येविषयी जी एक मांडणी झाली म्हणजे वसंत जोशींनी काही एक प्रयत्न केला नंतर हे असतील दुका संत असतील उषा देशमुख असतील की असे काही लोक किंवा अलीकडे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये झालेली चर्चासत्र आणि मग त्याची आलेली पुस्तकं म्हणजे पुणे विद्यापीठाने अशा पद्धतीचं एक संपादित पुस्तक जे आहे ते प्रकाशित केले किंवा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पातळीवर हे केलेलं आहे. तर जसं आपण हे म्हणतो की समीक्षा आणि साहित्याच्या संकल्पना सिद्धांत याच्याविषयी नवे दृष्टिकोन आज आपल्याकडे फारसे येताना आपल्याला दिसत नाहीत. त्याच्यावरही मोठ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. त्याच पद्धतीने संशोधन पद्धतींना आपल्याला नव्या खरं म्हणजे आंतरविद्याशाखीय हा जो विषय आहे तो या संदर्भामध्ये या अर्थाने महत्वाचा आहे की याच्या संदर्भामध्ये पुढे काही एक मांडणी करण्याची जी गरज आहे ती नक्कीच आहे आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की तो विचार करता येऊ शकतो. ठीक आहे, काही नवीन अभ्यासक संशोधक अभ्यासक असतील? पवार सर विचारा प्रश्न. हा, एक मिनिट. माझा नमस्कार सर्वांना. वंदना मॅडमलाही नमस्कार. माझा एक छोटासा प्रश्न आहे मॅडम. अतिशय चांगली मांडणी आपण केलेली आहे, परंतु मी संशोधन मार्गदर्शक आणि संशोधन केंद्राचा समन्वयक आहे, पुणे विद्यापीठ अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर. मला एक प्रश्न पडलेला आहे की गेली एक 10-12 गाईड आमच्या संशोधन केंद्रात काम करतात. प्रश्न आपल्या थोड्याशा विषयाला रिलेटेड आहे म्हणून विचारतो. अलीकडे काय झालेलं आहे की अनेक मंडळी काय करतायत, आपले म्हणजे आपण विद्यापीठ काय करत आहे की आपल्याला कॅटेगरीनुसार जागा ठरवून देत आहे, परंतु संबंधित ज्यावेळेस एखाद्या गाईडला एखादा विद्यार्थी त्याच्याकडे जातो, SC ST NT OBC कुठलाही एक विरोधातला थोडक्यात त्याच्या कॅटेगरीचा नाही गेला आणि दुसरा कुठला गेला, तर होतं काय की एक तर तो विद्यार्थी त्या म्हणजे गाईड त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही किंवा त्या विद्यार्थ्याला तो समजून घेण्यास कमी पडतो. कधी कधी काय अडचणी होतात की विद्यार्थ्याला जे मांडायचं आहे ते गाईडला समजत नाही, गाईडला जे काही सांगायचंय ते विद्यार्थ्याला समजत नाही, अशा अडचणी येतात आणि दोघांच्या मध्ये वाद निर्माण होतो मॅडम. आणि तिथं कुठंतरी ते असं विद्यापीठाला सांगितलं जातं किंवा UGCला कळवलं जातं, विद्यापीठ आता म्हणजे विद्यार्थी आता असे करायला लागलेले आहेत. आणि याच्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये बहुतांशी गाईड हे आपण त्याला म्हणूया की केंद्रावरती ठेवले गेलेले आहेत. कुठंतरी त्याचा विचार कसा व्हावा या संदर्भात तुम्ही जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल असं मला वाटतं, कारण आपण सुज्ञ आहात आणि आम्हाला जर नवीन पिढीला जर तुम्ही काहीतरी सूचना केल्या की याच्यातून मार्ग कसा काढावा, विद्यार्थी काय करतोय आणि तो मार्गदर्शन काय करावं, आपल्या जर सूचना केल्या तर बरं होईल मॅडम प्लीज. आता हा विषय खरं म्हणजे थोडा वेगळा आहे. तो वेगळा याच्यासाठी आहे की शेवटी नैतिकता नावाची जी गोष्ट आहे ती संशोधनामध्ये आपल्याला खूप पाळावी लागते आणि आता ज्या पद्धतीने आपले नियम आहेत कॅटेगरी संदर्भातले त्या नियमांचं पालन तर झालं पाहिजे. मुख्यतः आता ते पालन म्हणजे केंद्रामध्ये आमच्याकडे आता आम्ही जे विद्यार्थी घेतले तर आम्ही त्याचं काटेकोर पालन केलं आणि ते करत असताना परत प्रत्येक गाईडकडे जे विद्यार्थी दिले जात आहेत मला असं वाटतं याचे अधिकार केंद्राला आहेत आणि जर एखादे मार्गदर्शक या पद्धतीने विद्यार्थी घ्यायला तयार नसतील तर ती समज जी आहे ती केंद्र प्रमुखांना त्यांना देता आली पाहिजे. कारण कॅटेगरीनुसार म्हणजे तुमच्याकडे मुली किती असाव्यात आणि पुरुष किती असावेत, कॅटेगरीचे माणसं कशा पद्धतीने असावेत, तर हे नियम बंधनकारक आहेत आणि ते पाळले पाहिजेत आपण आणि ते आपण सांगितलं पाहिजे त्यांना की तुम्ही ह्या पद्धतीने करा. खरं म्हणजे हा इतका वेगळा मुद्दा आहे ना की याच्यावर एखादी कार्यशाळा आपण मुख्यतः काय होतं की आपण खूप सहजपणे बोलू शकत नाहीत असे अनेक मुद्दे याच्यामध्ये आहेत की मार्गदर्शकही ज्या टिपिकल पद्धतीने इथे विचार करतात किंवा जी एक गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती असते तिलाही कुठेतरी लगाम लागला पाहिजे आणि याचा शेवटी हा विवेक आहे तो प्रत्येकाने केला पाहिजे. आपण प्राध्यापक आहोत, मार्गदर्शक आहोत आणि हा विवेक हा प्रत्येक मार्गदर्शकाला करता आला पाहिजे. आणि तुम्ही याचं जे म्हणाल ना तर हे चित्र तर आपल्याला आपल्या संशोधनामध्ये स्पष्ट दिसतं आहे की जातीचं आणि याचं त्याचं जे चित्र आहे तर त्याचा जो कप्पाबंदपणा आहे तो फक्त तुम्हाला तिकडे मार्गदर्शकांमध्ये दिसतो आहे किंवा तेच नाकारतायत असं नव्हे, तर विषय देताना पण हे सातत्याने आपल्याकडे घडतं आहे की हा अमका अमका विद्यार्थी आहे ना मग याला हा विषय द्या, हा विद्यार्थी ह्या समुदायातून आलेला आहे मग त्याला हा विषय देऊन टाका.
तर मला असं वाटतं असं घडतं आहे. तर याच्या पलीकडे बघण्यासाठी जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचेही काही एक मार्ग जे आहेत ते याच्यासाठी खरंच आपल्याला शोधावे लागतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न विचारा कोणाला प्रश्न असेल तर. आणि नवीन संशोधक अभ्यासकांना संधी द्या. नमस्कार मॅडम, आपण हा, फार बोला. अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. माझा प्रश्न असा आहे, आंतरविद्याशाखीय संशोधनाची मूलभूत सामुग्री कोणती मानावी किंवा कोणती आहे? आता मूलभूत सामग्री जी ठरत असते ना कोणत्याही विषयाची, तर आता तुमचं जे टायटल आहे, जे शीर्षक आहे संशोधनाचं, तर त्याच्यानुसार तुमची ती मूलभूत जी सामग्री आहे, जी साधनं आहेत ती ठरत असतात. आता विषय काय आहे त्याचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर मला असं वाटतं की त्या आधारित ती सामग्री आपल्याला ठरवता येऊ शकते. आणि आता सामग्रीचा मुद्दा म्हणजे मी सुरुवातीला जे मांडलं ना ते याच्यासाठी मी त्याच्यावर भर दिला की आता आपण लगेचच काय असे विषय घेत नाही आहोत की समजा ह्या काळामध्ये ह्या ऐतिहासिक घडामोडी घडलेल्या आहेत तर साहित्यावर याचा नेमका काय परिणाम झाला याचा बारकाईने अभ्यास, अशा विषयांना काय फार मान्यता आज आपल्याकडे दिली जात नाहीये. म्हणजे अगदी आपण याचा विचार केला की म्हणजे माध्यमांतरावर आज बरंच काम आपल्याकडे होताना दिसतं आहे. किंवा आपण नाटकाचा विचार करूयात की नाटकाचाही अभ्यास करत असताना आपण काय करतो की आपण संहिता केंद्रस्थानी ठेवतो. संहिता जर नसेल तर नुसतं जे नाटक सादर होतं त्या नाटकाचा आपण अभ्यास करत नाही, म्हणजे मग ते कलेच्या क्षेत्रात जातं. आणि सामग्रीच्या बाबतीमध्ये हा जो विवेक आहे तो विषयाच्या अनुषंगानेच आपल्याला करावा लागतो. आणि जर यदा कदाचित पुढच्या अभ्यासाच्या काही दिशा म्हणजे निरीक्षण आणि साक्षर आणि त्याचा साहित्यावर पडलेला प्रभाव, किंवा आज मला असा प्रश्न नेहमीच पडतो की आपल्याकडे अशा मोठ्या वर्गातल्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रिया फारसं लिहित नाहीयेत. म्हणजे एकीकडे बहुजन स्त्रिया लिहित नाहीयेत, दुसरीकडे म्हणजे आपण परत धर्माच्या पातळीवर विचार केला तर मुस्लिम स्त्रिया खूप लिहित आहेत, असं काही चित्र आपल्याला दिसत नाहीये. तर हे कशामुळे होतं आणि याचा साक्षरतेशी काही एक संबंध आहे. असा जर विषय काही आपण एक केला तर मला असं वाटतं तिथे आपली साधनं बदलते. चला, कोणाचे प्रश्न असेल तर शेवटचा प्रश्न घेऊया आणि या सत्राचा आपण समारोप करूया. मॅडम, आपण जर का ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाचा अभ्यास अशा पद्धतीने अभ्यास केला तर साहित्य आणि तत्वज्ञान अशा दोन शाखा घेऊन तो आंतरविद्याशाखीय आहे अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येतं का काही वेगळं अपेक्षित आहे अजून? नाही, तो आपण दोन पद्धतीने करू शकतो. म्हणजे ज्ञानेश्वरी मधल्या तत्वज्ञानाचा अभ्यास जो आहे तो आजपर्यंत वेगवेगळ्या लोकांनी मांडलेला आहे. आता परत ज्ञानेश्वरी विषयी विवेचन करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की ज्ञानेश्वरी हा एक टीका ग्रंथ आहे. आणि मग परत ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान शोधत असताना तुम्हाला म्हणजे मुळातली गीता आणि गीतेवर ज्या असंख्य टीका ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत निर्माण झालेल्या होत्या, त्या सगळ्या टीका आणि त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा जो विचार आहे, तत्वविचार जो आहे तो कशा पद्धतीने आला, अशा पद्धतीने अभ्यास नक्कीच करता येऊ शकतो. आणि अगदी तत्वज्ञान साहित्याचा अभ्यास करत असताना आपण तत्वज्ञान ग्राह्यच धरतो किंवा आपण तत्वज्ञानाचा विचार जो आहे तो वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण करत असतो, पण असा विषयच करायचा असेल तर तो नक्कीच होऊ शकतो. ओके, धन्यवाद. माझा पहिला आणि जो प्रश्न होता की आपल्याला अभ्यास जो आहे तो आधुनिक संकल्पनांनी करता येतो का, तर तो या अनुषंगाने होता. आपण जागतिकीकरणाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की अवघे हे विश्वची माझे घर असं संत ज्ञानदेवांनी मानलेलं आहे, परंतु त्यांचं ते मानणं आणि जागतिकीकरण या दोन संकल्पना भिन्न आहेत. तसं स्त्रीवाद ही संकल्पना नंतरच्या काळात आली तर मग ती लावता येते का, म्हणजे तशा प्रकारच्या संशोधनाला मान्यता मिळते का असा? मॅडम, माईक म्यूट झालेला आहे. महाजन मॅडम. तर तशा पद्धतीचा जो अभ्यास आहे ना तो नक्कीच करता येतो.
कारण शेवटी तुम्हाला जर म्हणजे आंतरविद्याशाखीय हा विचार याच्यासाठीच महत्वाचा आहे की त्या काळामध्ये स्त्रियांचं स्थान लक्षात घेऊन ते तुम्हाला करायचं आहे, की असं नाहीये की अभ्यास पद्धती आत्ताची तुम्ही वापरू शकतात, पण ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये स्त्रियांचा जो दर्जा होता आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तो नेमका कसा आणि काय होता, आणि त्याच्यामध्ये मग जी मांडणी आली ती कशी आली याचं जे विश्लेषण आहे ते स्त्रीवादी दृष्टिकोनातून नक्कीच आपल्याला करता येऊ शकतं. खूप खूप धन्यवाद. मला मिलिंद साठे सरांचा आपण प्रश्न घेऊया आणि प्रश्नोत्तर थांबूया. मिलिंद साठे सर. मॅडम नमस्कार. साहित्याचं समाजशास्त्रीय अध्ययन करत असताना आपण कोणती निकष पाळायला पाहिजे शक्यतोवर? साहित्याचं समाजशास्त्रीय अध्ययन करत असताना आता दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या लक्षात पण आपण घेतो. म्हणजे जेव्हा आपण समाजशास्त्रीय समीक्षा वापरतो किंवा त्याचा अवलंब आपण करतो, तर तो अवलंब करत असताना आपण हे भान नेहमीच ठेवतो की शेवटी जरी एखादा लेखक विशिष्ट ऐतिहासिक टप्प्यावर लिहित असला आणि तत्कालीन जी सामाजिक व्यवस्था आहे, आता तो त्या व्यवस्थेपासून तसा तुटलेला असतो. कोणत्याही काळामध्ये लेखक जे लिहित असतो तर व्यवस्था ज्या पद्धतीची असते तसं म्हणजे अगदी रचनाबंधांच्या अंगाने सुद्धा याचा आपल्याला विचार करता येतो की समजा आता संतांनी ज्या पद्धतीचे फॉर्म वापरले तर आपल्याला हा प्रश्न पडतोच की यांनी हेच रचनाबंध नेमके का वापरले, म्हणजे अभंगच का लिहिले, ओव्याच का आल्या, म्हणजे त्या काळामध्ये कादंबरी लिहिणारा एखादा कादंबरीकार का निर्माण झाला नाही. तर याचा सरळ जो संबंध आहे, म्हणजे परत आपण रूपवाद आणि याची जी चर्चा करतो ती चर्चा करत असताना आपण हे मुद्दे लक्षातच घेतो की म्हणजे सामाजिकता जी आहे विशिष्ट काळातली त्याच्यामुळे फक्त साहित्याचा आशयच बदलतो असं नव्हे, तर जे रूपबंध आहेत साहित्याचे ते सुद्धा बदलत जातात. आणि म्हणून मग पुढे ज्योतिराव फुले रचनाबंधाच्या अंगाने काय करतात की ते अखंड म्हणतात, पण म्हणजे ते फॉर्म म्हणून अभंगाचाच एक नवा अवतार जो आहे तो ते पुढे आणतात. आता आपण ओवीच्या अंगाने जर विचार केला की मर्ढेकर ज्या ओव्या लिहितायत तर त्या ओव्या आणि ह्या ओव्या यांच्यातला आशयातला फरक, रचनाबंधातला फरक असा जर आपण विचार करायला लागलो तर सामाजिकता पूर्णपणे आपल्याला डावलून देता येत नाही. त्याच पद्धतीने पूर्णपणे आपण सामाजिकताच शोधायला लागलो साहित्यामध्ये तर ते साहित्यावर मात्र अन्यायकारक होईल. कारण रचनाबंध हा थोडासा यावर मानसशास्त्रीय प्रभावाकडे एका दिशेने जाता येईल का? कसं मानसशास्त्रीय प्रभाव आहे असं एका दिशेने जाता येईल का समाजशास्त्रीय अध्ययन करत असताना? नाही, मला असं वाटतं दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे मानसशास्त्रीय अभ्यास जो आहे ही अजून एक वेगळी गोष्ट आहे, पण असं नाहीये म्हणजे तुम्ही आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि अगदी मार्क्सवादाने जे वेगवेगळे नमुनादर्श त्या पद्धती, स्त्रीवादाने ज्या नव्या पद्धती आपल्याकडे दिल्या, म्हणजे तो मुद्दा थोडा माझा अपूर्ण राहिला, तर प्रस्थापित स्त्रीवादापासून पर्यावरणवादी स्त्रीवादापर्यंत आणि धार्मिक पातळीवरच्या प्रश्नांपासून ते सगळे सामाजिक जे प्रश्न आहेत, जातीचे प्रश्न, तर त्या अनुषंगाने एखाद्या विचारधारेमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी येतात तर त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला ह्या गोष्टींमध्ये तारतम्य ठेवावं लागतं की शेवटी समाजशास्त्र म्हणजे काय आहे की विशिष्ट समाजाचा कार्यकारण भाव कोणत्या मुद्द्यांवर आधारित आहे आणि त्याच्यातून परत त्या मानसिकतेची जी जडणघडण होते आहे, म्हणजे पुरुषी मानसिकता असा शब्द आपण सहज वापरतो, तर आता ही पुरुषी मानसिकता ज्या समाज वास्तवतेमध्ये घडते ते वास्तव लक्षात घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही एकाच एक पद्धत नाही वापरू शकत, तुम्हाला तो विवेक करता आला पाहिजे. ते आदरणीय प्रोफेसर वंदना महाजन मॅडम यांनी गुंफलेलं आहे. आंतरविद्याशाखीय संशोधन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. आंतरविद्याशाखीय संशोधनाची सैद्धांतिक मांडणी जवळपास तासभर मॅडमने केलेली आहे. ही सैद्धांतिक मांडणी करत असताना मॅडमनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शरद पाटील, न्यायमूर्ती रानडे आणि वेगवेगळे उदाहरणं, दाखले आपल्या विवेचनामध्ये दिलेले आहेत. आजही आपण पाहतो की आंतरविद्याशाखीय संशोधन करत असताना फक्त आम्ही संशोधनाच्या संदर्भात हे व्याख्यान महत्वपूर्ण आहे. अध्ययन करत असताना
अध्यापन करत असताना आणि संशोधन करत असताना आंतरविद्याशाखेचा आम्हाला संबंध जोडावा लागतो. हे अत्यंत महत्वपूर्ण असं विधान आहे. आजही आंतरविद्याशाखीय संशोधन आपण केलं तर त्यामध्ये नाविन्यता येईल, विषयाची विविधता येईल, यालाही मॅडमनं अधोरेखित केलेलं आहे. मला आठवतं की मी ज्यावेळेस बीएड करत असताना शासकीय अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद इथे बीएड करत होतो, त्यावेळेस मराठीचा कोरिलेशन, मराठीचा संबंध मानसशास्त्राशी काय आहे, मराठीचा संबंध हिंदीशी काय आहे, मराठीचा संबंध तत्वज्ञानाशी काय आहे, मराठीचा संबंध भूगोलशी काय आहे, हे पोस्ट करत असताना त्यावेळेस डॉक्टर जाधव मॅडम असे म्हटलेल्या होत्या की मराठीचा संबंध इतिहासाशीच जोडताना, म्हणजे आंतरविद्याशाखीय संबंध जोडत असताना मॅडमने एक उदाहरण दिलं होतं की आम्ही वर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती विद्यार्थ्यांसमोर रंगवण्याचा प्रयत्न केला, किती बीएमबीच्या डेटापासून घोषणा देण्याचा प्रयत्न केला, पण तो निसर्ग, तो परिसर, तो इतिहास विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर येणार नाही. यासाठी आम्हाला रायगडावर जावं लागेल, प्रतापगडावर जावं लागेल. म्हणून त्यांनी एक विधान केलं होतं, भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाची ज्यावेळेस आम्ही नाटकं सादर करतो त्यावेळेस हा आंतरविद्याशाखीय संबंध आम्हाला जोडावा लागतो. आम्ही मानसशास्त्री समीक्षा करू तर आम्हाला मानसशास्त्र माहित असायला पाहिजे, आम्ही समाजशास्त्री समीक्षा करू आम्हाला समाजशास्त्र माहित असलं पाहिजे. म्हणजे आंतरविद्याशाखीय अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचा असा हा विषय होता. आपण आजही पाहतो की मानसशास्त्री समीक्षा करत असेल तर रणांगण कादंबरी ज्यावेळेस आपण वाचतो त्याच्यात आलेलं मानसशास्त्र असेल, वेगवेगळ्या कादंबऱ्यातील समाजशास्त्री चित्रण, म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण असं हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि तासभरामध्ये मॅडमनी उलगडून दाखवला. खरे तर आज एका लेखकाचा अभ्यास, एका जिल्ह्याचा लोकसाहित्याचा अभ्यास, आता खरं आंतरविद्याशाखीय संशोधन आपण केलं गेले पाहिजे ही अपेक्षा या सत्रामधून व्यक्त केली गेली. अनेक साधक बाधक चर्चा, म्हणजे अनेक संशोधक अभ्यासकांनी प्रश्न विचारले होते की आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या संदर्भात आपण काही या कार्यशाळेमध्ये आयोजित केलं होतं. मी वारंवार सूचना दिल्या होत्या की मॅडम याच्यावर बोलतील, त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. मॅडम, आपण व्यस्त असतानाही मराठी विभाग प्रमुख पद सांभाळणं, अनेक अडचणी असतानाही आपण या कार्यशाळेमध्ये आलात, तासभर सूत्रबद्ध अशी मांडणी केली, सहभागी संशोधक अभ्यासकांच्या प्रश्नाला आपण उत्तरं दिलीत, त्याबद्दल सहभागी जे संशोधक अभ्यासक, म्हणजे या कार्यशाळेमध्ये जवळपास गोवा आहे, गुजरात आहेत, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र या वेगवेगळ्या राज्यातून संशोधक विद्यार्थी, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक सहभागी झालेले आहेत. म्हणजे नानासाहेब देशमुख हे रिसर्च सेंटरचे प्रमुख आहेत. म्हणजे मार्गदर्शकासाठी आणि संशोधक अभ्यासकासाठी ही आपलं जे व्याख्यान आहे अत्यंत महत्वपूर्ण असं व्याख्यान आहे. वेगवेगळे उदाहरणं मला या ठिकाणी भावलीत. म्हणजे निग्रो स्त्रियांच्या संदर्भातलं उदाहरण असतील किंवा स्त्रीवादाच्या संदर्भातलं असेल, अत्यंत सूत्रबद्ध अभ्यासपूर्ण आपण ही मांडणी केली. त्याबद्दल राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेच्या वतीनं साहित्य अकादमी नवी दिल्ली, UGC ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर, अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठाच्या वतीनं मी आपले हार्दिक आभार मानतो.